नमस्कार. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पावर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीपासून ते निकालापर्यंत सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ होता सांगली. त्याच सांगलीचे नवे खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या विजयाचे शिल्पकार विश्वजित कदम दोघे याचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. एकाकडे आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा, तर एकाकडे सांगलीत सहकाराची बीजं रुजवून सहकार चळवळ वाढवणाऱ्या पतंगराव कदमांचा वारसा. लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीतल्या दोन तरुण नेत्यांनी दाखवलेलं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आणि त्यांच्यामध्ये नव्यानं रुजलेली मैत्री सध्या टॉक ऑफ द टाउन बनली आहे. विशाल पाटील यांच्यासाठी लोकसभेचं मैदान जिंकणं तसं अजिबातच सोपं नव्हतं. त्यांच्यासमोर 2 टर्म खासदार राहिलेल्या भाजपच्या संजय काकांचं आणि डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटलांचं कडवं आव्हान होतं. ते लिल्या मोडून काढताना ना पातळी सोडून प्रचार होता, ना विरोधकांवरती बिनबुडाचे बेछूट आरोप होते. या दोघांनी सुद्धा जुन्या काँग्रेसी परंपरेला, महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आणि सांगली कशी चांगली हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिलं. 5 वर्षांपूर्वी खरं तर विशाल पाटलांना खासदारकीनं हुलकावणी दिली, पण यावेळेला त्यांनी 1 लाख मतांनी बाजी मारली आहे. या दोनही निवडणुकांमध्ये नेमका फरक काय होता? शिवसेनेनं उमेदवार जाहीर केल्यावरही विचलित न होता इथे नियोजन कसं केलं गेलं? पक्षातल्या ज्येष्ठांची समजूत कशी काढली? सांगलीकरांची मतं आणि मनं त्या दोघांनी कशी जिंकली? आणि जिंकून आल्यानंतर दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींसोबतची भेट कशी होती? हे सगळे अनुभव निवडणुकीदरम्यानचे, निवडणुकीनंतरचे या दोघांकडनं आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत आहे. दोघांचंही स्वागत आणि विशाल अभिनंदन ही. आणि अजूनही मला तो डोक्यावर गुलाल दिसतोय, म्हणजे अजूनही गुलालाची उधळण आयदर सुरू आहे किंवा इतकी झाली की अजूनही तो निघत नाहीये. जनतेच्या कामात राहिलं तर हा कायमचा गुलाल राहील. आता हा निघायच्या आधी पुढच्या गुलालची तयारी करावी लागेल. पण सांगलीच्या निवडणुकीकडे अर्थातच महाराष्ट्राचं लक्ष होतं. एक जशी बारामतीच्या निवडणुकीकडे होतं तसंच सांगलीमध्ये काय होतंय याच्याबद्दल, आणि तुम्ही दोघंही पूर्ण आत्मविश्वासानं त्या निवडणुकीला सामोरं गेलात. पण तुम्हाला विश्वास होता की तिथं आपण चमत्कार घडवून दाखवू. बाकीच्यांच्या मनामध्ये कदाचित त्याच्याबद्दल किंतु परंतु होते. मुळामध्ये या निर्णयाप्रत येणं की आपल्याला जर नाही तिकीट मिळालं तर आपण अपक्ष म्हणून उभं राहायचं आणि निवडणुकीला लढायचं, निवडणूक लढायची, या निर्णयाप्रत तुम्ही कसे आलात आणि या सगळ्या काळातले तुमच्या दोघांचे अनुभव काय होते हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर कोण आधी सांगेल सुरुवात? गेले 2 वर्ष, म्हणजे 1.5-2 वर्ष आम्ही एक निर्णय घेतला की आम्ही एकसंघ काम केलं पाहिजे आणि बाळासाहेबांच्या विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी सुद्धा मोठेपणाने मला पुढे केलं. मतदारसंघ मोठा आहे, त्यांचं स्वतःचं मतदारसंघ ह्याच लोकसभा मतदारसंघात येतो. त्यांचे मावसभाऊ विक्रमदादा सावंत आमचे जिल्हा अध्यक्ष, त्यांचाही मतदारसंघात ह्यात येतो. ह्याच्या पलीकडे कदम साहेबांचे संस्था, कॉलेजेस हे आमच्या सांगली शहरात, म्हणजे ते सगळं मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मग त्यांनी प्रमोट करायला सुरू केलं की विशाल उमेदवार असेल. आणि ही खूप मोठी जमेची बाजू राहिली एक सेंटिमेंट तयार करायला की विशाल स्पर्धा करतोय, संजय काकांना पर्याय उमेदवार विशाल असेल. आणि पूर्वी मी होतो, पण ह्या वेळेला एकसंघपणे लढणार आहेत हे एक मेसेज दिला गेला होता. आणि जशी निवडणूक जवळ येईल तसं आपल्या वेगवेगळ्या माध्यमांच्या मार्फत ते अग्रेसिव्हली बोलायचे, करायचे. आम्हाला कुठं असं वाटलं नव्हतं, शंका नव्हती की ही निवडणूक आपल्याला अपक्ष लढावी लागेल. असं वाटत होतं की उमेदवारी मिळेलच, पक्षाशिवाय कोण लढणार, इथं पर्याय नाही आहे. जसे जवळ येत जाईल तसं आम्हालाही शंका वाटू लागली, कारण वेळ जात होता. आमचा जवळजवळ महिनाभर हा दिल्ली, नागपूर, मुंबई हे वाऱ्या करण्यातच गेला. आणि तो ऐन निवडणुकीच्या काळात संपर्क तुटला आणि त्यावेळेला प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार जाहीर झाला, ते कामाला लागले. मला वाटते 13 तारखेच्या आसपास, मार्चच्या त्यांची उमेदवारी जाहीर झाली. पहिल्या दुसऱ्या यादीमध्येच नाव जाहीर होऊन पहिल्याच यादीत जाहीर झालं. पहिला 13 तारीख का 13 मार्चच्या आसपास जाहीर झालं.
आणि आमचं सुरूच राहिलं, आमचं काहीच नाही. तर तो पूर्ण महिना आमचा त्यात गेला. जोपर्यंत कळेल की तिकीट मिळणार नाही तोपर्यंत खूप बाहेर राहिलो. तर आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं कदाचित संपर्क तुटलाय, लोकांना आवडलेलं नसेल, लांब राहिलेला उमेदवार आहे. पण जेव्हा आम्ही परत आलो, म्हणजे हे सगळं झालं आणि आम्ही सगळे परत आलो आणि मग मतदारसंघात लोकांना भेटायला लागलं, मग ते जाणवायला लागलं की हा आम्ही केलेल्या 2 वर्षाचं मेहनत ही काय वाया गेलेली नाही आणि खूप अंडर करंट आहे आणि लोक ऐकायला तयार नाही. त्यानंतर खूप काय घडलं. ते प्रेशर टॅक्टिक्स नाही उभारलं पाहिजे, विश्वित कदमांवर स्वाभाविक आहे. मी तर काय एकला जीव, मी काय म्हणलो माझ्या जीवानेच चाललेलो, मला काय फरक पडत नव्हता. त्यामुळे माझ्याकडे कुठलं पद नव्हतं, त्यामुळे घाबरायचं कारण नव्हतं. पण आज बाळासाहेबांना भविष्य आहे काँग्रेसमध्ये, ते पदावर आहेत, पक्षाची मोठी जबाबदारी आहे, पक्षाचे राज्याचे कार्याध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा होते आघाडी धर्म त्यांनी पाळला पाहिजे आणि त्यांच्यावर खूप प्रेशर होतं. आणि ते मग तो प्रेशर होता म्हणून ते मग मला फोन करायचे, विशाल बघा निर्णय. आणि ते असं असते ना, असं लहान मुलाला आई सांगते बघ फटका देईन, ते असं मला सांगायचे, बघा विशाल नाही उभारलाच तर असं होईल. ते लहान मुलांना कळते आई काय मारणार नाही, तेव्हा आम्हालाही माहीत होतं हे काय करणार नाहीत. पण त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, वरनं सांगायची. पण त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून कळत होतं की त्यांची इच्छा आहे की ही निवडणूक लढली पाहिजे. आणि म्हणजे काय असं लढायची नाहीये आपल्याला असं सांगत होते. ते सांगावं लागतं आता, वरनं त्यांच्यावर एवढा दबाव होता की त्यांना ते सांगावं लागायचं. तर ते म्हणलो ना, आई कसं सांगते नाही करायचं नाही, बघ त्या पद्धतीनं ते स्कोल्डिंग चालू होतं. ते आम्हालाही कळायचं. शेवटी मग ते त्यांना पण सारखे फोनवर फोन, म्हणजे प्रत्येक नेते वरनं. आणि तो प्रेशर शिवसेनेचा स्वाभाविक आहे, तो पक्षावर होता आणि पक्षाचा ह्यांच्यावर होता. शेवटी मी शेवटच्या दिवशी 1 वाजता फोनच बंद करून टाकला. म्हणून आता खूप फोन येऊन कुणाचेच यायला नको, आणि त्यांनी पण कदाचित बंद करून टाकला. पण तो आम्ही सगळे आधी बसलो आणि बसल्यावर मी परिस्थितीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो, तेही बोलले, सगळ्यांशी बोलले. लोकांची इच्छा होती की ही निवडणूक लढावी आणि नाहीतर ही नुरा कुस्ती भाजप आणि शिवसेनेत होईल आणि ही लोकशाहीला बरोबर ठरणार नाही. विशालरावांनी खरं 2-3 चांगले मुद्दे इथे मांडले आणि ती वस्तुस्थिती आहे सांगलीच्या राजकारणाची. पहिला मुद्दा म्हणजे स्वर्गीय वसंतदादांचं कुटुंब, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचं कुटुंब आणि आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून 40 वर्ष झाले सांगली जिल्ह्यातील लोकांशी एक भावनिक नातं आम्ही निर्माण केलेलं आहे. आमच्या वडिलांनी केलेलं आहे, वसंतदादांनी केलेलं आहे. आणि ते नातं जोपासण्याची अचानकपणे एक तरुण पिढीमध्ये, तरुण वयात आमच्यावरती एक महत्त्वाची जबाबदारी आली. सांगली जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे. सांगलीमध्ये 2005ला मोठा पूर आला, 19ला त्याच्याहून मोठा अधिक पूर आला, 21लाही पूर आला. काही कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावांमध्ये पूर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अजूनही जतसारख्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत. सातत्याने ऊसाच्या दराचे प्रश्न असतात. जेव्हा ऊसाचं उत्पादन म्हणावं तसं होत नाही, द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न असतात. अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान, म्हणजे शेतीला पूरक असणारा 80% हा जिल्हा आहे. प्रश्न आहेत ग्रामीण भागातले अजूनही, आणि ते सोडवण्याची जबाबदारी आमच्यावर आली. कारण एक म्हणलं जातं ना, मोठ्या वटवृक्षाखाली छोटंसं झाड हे लवकर मोठं होत नसतं, पण त्याची नैतिक जबाबदारीचा भान ठेवून ते पेलून आम्ही दोघंही काम करायला लागलो अनेक वर्षांपासून. आणि हे करत असताना गेल्या 5 वर्षात थोडी वेगळी परिस्थिती झाली. कारण मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत सांगली जिल्ह्याला फार मोठे धक्के सोसावे लागले. म्हणजे आबांचं दुःखद निधन झालं, कदम साहेबांचं झालं, विशालचे वडील प्रकाश बापू 2007लाच अचानकपणे गेले होते. आणि अशी एकापाठोपाठ एक अनेक दिग्गज नेते, स्वर्गीय मदन भाऊंचं दिग्गज निधन झालं, शिवाजीराव देशमुख साहेब ज्येष्ठ नेते होते. आणि मग आम्ही तरुण पिढी ही जबाबदारी काँग्रेस पक्षाची आम्हा दोन्ही कुटुंबावर ज्या लोकांचा विश्वास आहे त्या लोकांना सांभाळण्याची आमच्यावर ही जबाबदारी आली. आणि ती हळूहळू आम्ही करत होतो. सुदैवाने मला विधानसभेची संधी मिळाली. लोकांनी, पलूस कडेगावच्या जनतेने आशीर्वाद दिला म्हणून दोन्ही निवडणुकीत मी तिथे निवडून आलो. पुन्हा काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाने आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधींनी साथ दिली म्हणून तसं म्हटलं तर पहिल्याच टर्ममध्ये मी राज्याचा राज्यमंत्री म्हणून काम करू शकलो, सांगली जिल्ह्याची सेवा करू शकलो.
हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात आलं की आता जिल्ह्यात काँग्रेस पक्षाबाबतीत लोकांचं एक आकर्षण आहे, मोठ्या आशा आहेत आणि त्या आशा आता खंडित होता कामा नये. म्हणून मी विशालरावने ठरवलं की आपण आता एकत्रित काम करायचं. आणि या परिस्थितीत गेल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5-2 वर्षापासून मी जाणीवपूर्वक ठरवून की कुठलंही राजकीय प्लॅटफॉर्म असो किंवा सांगली जिल्ह्यातले इतर असो, मी जिथे जिथे जाईल विशाल पाटलांना घेऊन जात होतो. ज्या ज्या कार्यक्रमात मला संधी मिळेल मी सांगत होतो की आता विशाल पाटील हे सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहतील. काही ठिकाणी धाडसाने मी असंही बोलून गेलो की हे भविष्यातले खासदार राहतील म्हणून. असं बोलण्याचं मला माझ्या मनात एक प्लॅन होताच की मला कार्यकर्त्यांमध्ये कॉन्फिडन्स द्यायचा होता, लोकांमध्ये विश्वास द्यायचा होता की आता आम्ही एक आहोत, एक दिलाने एक विचाराने जिल्ह्यात काम करत आहोत, राहणार आहोत. आणि म्हणून मी सातत्याने ते प्रोजेक्शन करत गेलो. स्वाभाविकरित्या हे जे आम्ही गेले 2-3 वर्षापासून प्लॅनिंग केलं, फार मोठमोठे कार्यक्रम झाले. म्हणजे आम्ही राहुलजींच्या भारत जोडो यात्राला तब्बल 10-12 हजार लोक सांगलीतनं हिंगोलीपर्यंत घेऊन गेलो. सिद्धरामय्या साहेब जे नुकतेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले, ते धनगर समाजातले आहेत, त्यांचा पहिला नागरी सत्कार हा मी सांगली जिल्ह्यामध्ये केलेला होता. त्याला 30-40 हजार लोक मी अवघ्या 5-6 दिवसात तिथं गोळा केलेले होते. तिथं सुद्धा आम्ही विशालरावनं पुढं करून हे केलं. म्हणजे जिल्ह्यात जो मेसेज द्यायचा होता कार्यकर्त्यांना मग तो आम्ही दिला. आणि आम्हाला वाटत होतं सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सहकाराचं संघटन आहे, शिक्षणाचं आहे. ग्रामपंचायतीच्या स्तरापासून ते जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहेत. कुठं ना कुठं काँग्रेसचे कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर काम करत आहेत, सरपंच म्हणून काम करत आहेत अनेक गावांमध्ये. पण स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या ही काँग्रेसची जागा होती. मग आम्ही असं गृहीत धरलं होतं की बाबा आता ही काँग्रेसला जागा मिळणार आणि ही जागा मिळाली की 100% हाताच्या पंजावर विशालरावांना दिलेल्या शब्दाप्रमाणे का भावाप्रमाणे मी त्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून देणार हे आमचं ठरलं होतं. पण अचानक जे ट्विस्ट झाली जानेवारी महिन्यापासून आणि मग जी धडपड आम्हाला करावं लागली, जी संघर्ष करावा लागला, तो का करावा लागला हे खरं आता कळलंय आम्हाला. कळलंय, बऱ्यापैकी कळू लागलेलं आहे की का ते संघर्ष करावा लागला, कुणामुळे करावा लागला. आता काही गोष्टी उघड बोलता येत नाही म्हणजे असं की तेही कळलंय कुणामुळे करावा लागला, का करावा लागला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आम्हा दोघांना त्या प्रश्नांची उत्तर मिळालीच. पण मला असं वाटतं आमच्याहून अधिक महत्वाचं हे की सांगली जिल्ह्यातल्या लोकांना त्या प्रश्नांची उत्तर मिळाली की हे कुणामुळे घडलं म्हणून. एनिवे मला त्यावर बोलायचं नाही, कारण शेवटी अंतिम विजय ज्या संघर्षातनं विशालरावनं जावं लागलं, जो त्रास मला झाला आणि मला खरंच त्रास झाला, मला त्रास दिला गेला. कुठेतरी विशाल जिल्ह्याचा खासदार होऊ नये, विशाल पाटीलच्या पाठीशी उभा राहून विश्वजित कदम त्यांना निवडून आणतील, काँग्रेसचा एक खासदार महाराष्ट्रातला एक आकडा वाढेल, सांगलीचा बालेकिल्ला काँग्रेस पक्षाचा आबादित राहील, हे काही लोकांना वाटलं. म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वजित कदम जरा थोडा आता पहिल्यांदाच, कारण मी पहिली विधानसभा माझी ही बिनविरोध झाली, महाराष्ट्राच्या विधानसभेतला पहिला बिनविरोध आमदार. दुसरी विधानसभा मी 1,62,000 निवडून आलो. ते पूर परिस्थितीत मी खूप लोकांची सेवा केली, मला तिथल्या आमच्या माता भगिनींनी आशीर्वाद दिला, लोकांनी प्रेम दिलं, म्हणून ते लीड मला मताधिक्य मिळालं. आणि परत मला आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनी म्हणजे मला मंत्री म्हणून युथ काँग्रेसचं काम जे होतं माझं 2 वेळा अध्यक्षपदाचं, आणि राहुलजींनी मला ती मंत्री म्हणून कुठेतरी विश्वजितचाही स्पीड राज्याच्या राजकारणात थोडासा होतोय हे पाहून मग त्यांनी काय केलं, ज्यांनी कुणी केलं ते तिकीटच कापलं. आणि मग ते आम्हाला सहन झालं नाही की का कशासाठी एवढं पिढ्यानपिढ्या आम्ही लोकांची संबंध जोडलेत, लोकांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करतो, आमची भावना स्वच्छ आहे, जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याची आज विशालरावांमध्ये ताकद आहे, त्यांची भावना स्वच्छ. आम्ही एकत्रित आलो, जे विशाल बोलले एकत्रित आलो, काही लोकांना ते बघवलं नाही. आणि म्हणून कुठेतरी हे तिकीट ज्या पद्धतीने काटलं गेलं ते फार खंत वाटली. तिकीट आपलं कापलं गेलंय हे कसं कळलं, म्हणजे कुणकुण लागली होती? लवकर लागली होती. पण आम्हाला वाटायचं की ही खेळी आहे आणि ही खेळी जिथून यायला लागली आहे त्यांची एवढी क्षमता किंवा ताकद नाही हे शेवटपर्यंत न्यायची. आणि आम्हाला विश्वास होता की आम्ही हे बदलू शकू. खूप लवकर कळलेलं आणि मोठ्याने सांगितलेलं की बाळासाहेबांनी मला की विशाल विश्वजित हे खूपच आग्रह आहे आणि त्यांनी हे गृहीत धरलेलं आहे, तिकीट झालं आणि प्रत्येक जागा वाटपात ती जागा संपलेली आहे, ती चर्चा करू नका असं ते बोलायचे.
आणि त्यामुळे झालेला आहे आणि आपल्याला प्रयत्न करायला, आणि आम्हाला ते सांगायचे की हा प्रयत्न करा, इथं जावा तिथं जावा, सगळे सांगायचे. आणि त्यामुळे पण आम्हाला असा विश्वास की होऊच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. कारण ही आघाडी केली आहे भाजपला चा पराभव करण्यासाठी, आणि भाजपचा पराभव ती व्यक्ती करू शकत नाही हे कळेल त्यांना, कदाचित माहीत नसेल, कळेल, म्हणजे कुणीतरी कानात भरलं म्हणून कोणतरी करत असेल पण कळेल, आणि मग शेवटी जाणीव होऊन हा बरं आता ठीक आहे खूप ताणलं. आणि आम्हाला असंही वाटायचं कदाचित सांगली हा नेगोशिएटिंग चिप आहे, आणि शेवटी सांगलीचा डाव टाकायचा आणि बदल्यात काय ते 2-3 पदरात पाडून घ्यायचं ना, आम्हाला असंही वाटायचं ना. आम्ही म्हणायचो बरं ठीक आहे आता काय आमच्यासाठी कुणाच तरी होऊ दे. ते शेवटपर्यंत ते उलटं झालं, म्हणजे सगळे नेगोशिएशनशिप हे सांगलीसाठी होते ही आम्हाला शेवटीच कळलं. म्हणजे अगदी मला वाटते अर्ज भरायच्या 2-3 दिवस अर्ज भरेपर्यंत तुम्हाला आशा होती की अरे नाही असं होणार नाही. अर्ज भरल्यावर सुद्धा आशा होती आम्हाला, विड्रॉल पर्यंत आशा होती की म्हणजे विशाल रावच या ठिकाणी उमेदवार महाविकास आघाडीचे म्हणून राहतील म्हणून विड्रॉल पर्यंत आशा होती. आम्हाला वाटत होतं की शेवटच्या दिवशी अर्ज भरायचे. मी 16ला अर्ज भरला, मला वाटते 19-20ला काहीतरी शेवटचा दिवस होता, त्या दिवशी एबी फॉर्म असेल नसेल द्यायचा होता. तर मला ती आशा होती कदाचित मी 16 तारखेला बोललो सुद्धा, अजून वेळ गेली नाही आहे, 19 तारखेपर्यंत एबी फॉर्म तुम्ही मला आणून द्यावा. तर मी अर्ज भरताना काँग्रेस पक्षाचाच अर्ज भरला आणि मग एक दुसरा अपक्ष भरला. ते मला ठीक आहे. त्यातला एक बारकावा आणि महत्त्वाचा आहे की आशा आम्हाला दिली गेली सुद्धा होती, कारण मी जे प्रयत्न करत होते ताकदीने आक्रमकपणे, त्याचं कारण म्हणजे एकतर माझी मनापासून इच्छा होती की हाताच्या पंजावर सांगली जिल्ह्याची जागा ही आम्ही लढावी, विशाल हाताच्या पंजाचे खासदार व्हावे, म्हणून त्यांची ती इच्छा होती, सांगलीच्या लोकांची ती इच्छा होती. ठीक आहे, महाविकास आघाडीच्या धर्मामध्ये निगोशिएशनमध्ये राज्यातले ते नेत्यांनी प्रयत्न केलेच आणि प्रामाणिक प्रयत्न केले, दिल्लीतल्या आमच्या नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण शेवटी जेव्हा गेले 1999 पासून काँग्रेस राष्ट्रवादीचं लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्यात शेकापचे काही घटक पक्ष होते, मित्र पक्ष होते, महाविकास म्हणजे आघाडीचं राजकारण इट इज देअर इन नॅशनल पॉलिटिक्स, इट इज देअर इन स्टेट पॉलिटिक्स. आता हे कायमचं राहणार आहे, कारण सध्या जे भारतात आणि महाराष्ट्रात चाललंय ते दिसतंय की हे कायमचं राहणार आहे. मग कुठेतरी एक पाऊल पुढे 2 पाऊल मागे, 2 पाऊल पुढे 1 पाऊल मागे जावं लागतं. पण सांगलीचा बळी जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, कारण मी म्हणलं की हक्काची जागा, निवडून येणारी जागा हे सगळ्याला माहीत होतं, पण गेली. आणि त्याच्यात सुद्धा मी सगळे टप्पे व्यवस्थित मी करत होतो, मी प्रोटोकॉल पाळत होतो, मी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांना भेटत होतो, दिल्लीतल्या नेत्यांना भेटत होतो, महाविकास आघाडीतल्या नेत्याने आम्ही त्यांच्या वेळा मागत होतो, त्यांना निरोप पाठवत होतो, मेसेजेस पाठवतो, बाबा ही आमची जागा आहे, आमचं म्हणणं समजून घ्या, आमचं म्हणणं ऐकून घ्या, आम्ही लॉजिकवर बोलतो आहे, आम्ही स्टॅटिस्टिक्सवर बोलतो आहे, आम्ही प्रॅक्टिकलिटीवर बोलतो आहे की का ही काँग्रेसची जागा. हे सगळं समजून घ्या. 6 पैकी 2 काँग्रेसचे आमदार आहेत, एक सुमन वहिनी आहेत ज्या शरद पवार साहेबांच्या गटाच्या, 3 काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे नैसर्गिक आमदार होते. आणि अशा पद्धतीने जे काय आमचं एकंदरीत संघटन आहे म्हणजे हक्काची जागा असं आम्ही सांगत होतो. जे घडलं ते घडलं, त्याच्यातनं मग इतरही प्रयत्न झाले. म्हणजे जेव्हा तिकीट डिक्लेअर झालं की बाबा मित्रपक्षाला ही जागा गेली, त्यानंतरही आम्ही प्रयत्न चालू ठेवले, कारण आम्हाला महाराष्ट्रातले आमचे काही नेते सांगत होते विश्वजित आपण प्रयत्न करूयात, शेवटच्या क्षणापर्यंत करूयात. जेव्हा ते सांगत होते मी लावून धरत होतो. आणि मग मला सांगण्यात आलं की बाबा ठीक आहे, म्हणजे धावपळ माझी सगळे बघत होते, कुठं अचानक एक दुपारी सांगलीत, दुपारी पुणे, कधी नागपूर, कधी दिल्ली, एका दिवसात मी 3-3 शहरं केली आहेत. ती कशी केलीत आमचं आम्हाला माहिती. आणि विशालरावांचं तिकीट न डिक्लेअर त्याच्यानंतरही आम्ही आमची धावपळ चालू ठेवली, थांबलो नाही आम्ही. आणि मग त्या परिस्थितीत पाहिलं आम्ही म्हणजे काय होतंय ते. मग आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या. मग आम्ही परत सांगितलं बाबा जो उमेदवार आपण दिलेला आहे तो पैलवान जरी असला, डबल महाराष्ट्र, आम्हाला आदर आहे, खेळाडू म्हणून त्याचा पैलवान म्हणून आदर आहे, पण मी एका वेगळ्या हेतूने, चांगल्या हेतूने म्हणलं. राजकीय फड वेगळं असतं, राजकीय फडात एक सातत्य लागतं, लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या भावना जोडल्या गेल्या पाहिजे, तुमचं काम जोडलं पाहिजे, मग माणसं पाठीशी उभी राहत असतात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीतनं त्यावेळेस लक्ष विड्रॉलपर्यंत, जसं ह्यांनी सांगितलं मगाशी सुरुवातीविषयी प्रयत्न केला, मला इतका त्रास झाला, मला काही त्रास झाला, काही लोकांनी दिला आणि काही लोकांना महाविकास आघाडी धर्म पाळावा लागेल, विशालला विड्रॉल करावं लागेल. मी विशालला ठरवलं होतं अजिबात वारेवर सोडायचं नाही. मी पक्षश्रेष्ठींना ठामपणे सांगितलं, मी नुसतं त्याला विड्रॉ करा म्हणून असं सांगू शकत नाही.
मी एक शब्द दिलाय भाऊ म्हणून, त्याला जिल्ह्याचा शेवटी जिल्हा माझ्याकडे आशेने बघतोय, लोक काँग्रेसचे प्रेमी लोक माझ्याकडे बघतात, म्हणून मला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. मग माझं आदरणीय राहुलजींशी बोलणं झालं, पक्षश्रेष्ठींशी झालं. ते म्हणले ठीक आहे विश्वजीत, तुझ्या म्हणण्यासाठी आपण राज्यसभाचा शब्द देऊ. तो शब्द आम्ही घेतला. मी विशालरावना सांगितलं ठीक आहे, आपल्याला जर थांबायचं असेल तर आपण राज्यसभा घेऊन त्याचा हे करू. पण कुठेतरी जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती, नाही आपल्याला आता लढायचं आहे. एक थोडंसं दुःख होतं की काँग्रेसला असेल, आणि दुसरी चीड पण होती. ते दोन्हीचं कॉमन नाही, ती चीड कसली होती मी सांगणार नाही परंतु दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं. आणि ते कॉम्बिनेशन एवढंच होतं की आता तुम्ही थांबू नका, ही लोकांची भावना होती. म्हणून मी म्हणलं मी विशालरावना म्हणजे एकदा मी अक्षरशः आम्ही दोघं 3-4 तास बसलो की विशालराव काय करायचं, राज्यसभेची ऑफर आहे, मी माझ्या मतदारसंघाची जबाबदारी पार पाडेल शेवटी माझा, पण जिल्ह्यात 6 विधानसभा आहेत, आणखी 2 विधानसभेची जबाबदारी मी पार पडेल, बाकी ठिकाणी आपल्याला बघावं लागेल कसं हे जमतंय. कारण निवडणुकीच्या काळात कधीही काही होऊ शकतं. सध्याचा काळ असा आहे, संध्याकाळचा माणूस एकीकडे, दुसऱ्या दिवशी सकाळी माणूस तिसरीकडे, असंही होतं. पण तुम्ही दोघं जण म्हणजे या निवडणुकीनं म्हणजे सांगली जिल्ह्यातले 2 तरुण नेते एकदम निवडणूक झाल्यानंतर मॅच्युअर प्रौढ नेते म्हणून त्यांचं रूपांतर झाल्याचं आत्ता बघायला मिळतंय. कदाचित त्यांच्यात आधीच आलं, तू मॅच्युरिटी प्रौढपणा आधीच आला होता. मला जरा अजून थोडं शेवटचं कुकिंग जे म्हणतो ना, अगदी तळून सळाखून म्हणतात, ते शेवटचं राहिलं होतं की ह्या निवडणुकीच्या तिकिटाच्या प्रयत्नातच ते सगळं माझं पक्वता तयार झाली. त्यामुळे नेहमी श्रद्धा सबुरी 20 वर्ष सबुरी ठेवली, अजून ठेवूया. या सगळ्या एक्सरसाइजमध्ये, ह्या सगळ्या निवडणुकीच्या मैदानामध्ये असताना सगळ्यात सुखावणारं असं काय होतं, म्हणजे सुखावणारा प्रसंग एखादा की जेव्हा लक्षात आला रे काही प्रश्नच नाही, आपण म्हणजे आलोच आहोत, सगळ्यात म्हणजे अडचण करणारा, परीक्षा बघणारा असा प्रसंग काय होता? खूप येतात ना, म्हणजे एक तर आपला फरक कळतो. म्हणजे आम्ही सातत्यानं लोकांच्यात असतो, फिरत असतो. तो जो फीडबॅक आहे की कधी राजकारणाशी काहीही संबंध नसलेला व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येऊन अरे तूच विशाल पाटील ना, दादांचा नातू तूच का, म्हणजे हा जो इम्पॅक्ट दिसतो आपल्या ग्राउंडवर जाऊन, तो जाणवायला लागला. तो आधी कधी जाणवत नव्हता. आणि आम्ही जातोच, आम्ही लग्न चुकवत नाही, मैत्र चुकवत नाही, सुखात दुःखात लोकांच्या असं कायम असतो. पण निवडणूक जवळ आली आणि तो जाणवायला लागला. म्हणजे लोकांना अजून काय आकर्षण आहे, काहीतरी कोणतरी सेलिब्रिटी आल्यासारखा फरक जाणवायला लागला. हा ग्राउंडला लगेच म्हणजे अजूनही अर्ज भरायचा होता तो जाणवू लागला. आणि भाजपच्या काही नेत्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा माजी आमदार विलासराव जगतापांनी घेतली. त्यांचा ते स्वतः भाजपचे माजी आमदार राहिले, त्यांनी मागच्याच विधानसभेत आमदार होते. त्यांनी जाहीर स्टेटमेंट दिलं. अजितराव घोरपडे हे माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यांनी सुद्धा जाहीर स्टेटमेंट दिलं. ह्या एवढं धाडस, म्हणजे भारतात आपण बघतोय की रोज कोणतरी माणूस भाजपमध्ये चाललाय आणि इथं भाजपची लोक जाहीर अपक्षाच्या मागे येत आहेत. हा खूप मोठा फायदा झाला. आणि अडचणी आम्ही थोड्या दुर्लक्ष केल्या, आम्ही काहीही पाहिल्या नाही. ते काय अपेक्षित होत्या त्याच होत्या. ते बीजेपीचा जो नॉर्मल स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला दोघांनाही म्हणजे विश्वजितला पतंगरावांचं राजकारण जवळून खूप बघता आलं आणि कळत्या वयामध्ये बघता आलं. दादांचं काही तसं बघता आलं नव्हतं. पण म्हणजे असं काही त्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीचं राजकारण होतं तर त्याच्याशी इमान ठेवून किंवा त्या पद्धतीचं करायचं वगैरे असं काही डोक्यात होतं की आपण हे कशी लढायची इलेक्शन? काय एक मी 1999ला काँग्रेसची फाटाफूट झाली आणि तो फार एक कठीण काळ होता महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षासाठी. माझं वय 18-19 होतं त्यावेळेस. आणि ती एक मी माझ्या वडिलांची निवडणूक एक तरुण वयातला एक कुटुंबातला सदस्य म्हणून फक्त पाहिले. माझा राजकीय सहभाग काहीच नव्हता. आज त्याला झाली 24 वर्ष आणि 24 वर्षामध्ये आता जवळजवळ 5 निवडणुका झालेल्या आहेत. सांगण्याचा हेतू असा की दर निवडणुकीला एक पिढी बदलत असते. वसंतदादांचा काळ, माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचा काळ किंवा राजकारणातली महाराष्ट्रातली जे काही विचारवंत, काँग्रेस पक्षाच्या विचाराची दूरदृष्टीची लोक या
मातीतनं तयार झाली महाराष्ट्रातून, तो काळ वेगळा होता, त्या काळातली माणसं वेगळी होती आणि निष्ठा ह्याचा म्हणजे व्याख्याच वेगळी होती. म्हणजे आजही जे 80 वयातले कार्यकर्ते आहेत आमच्या वडिलांचे, 70-80 वयातले, 60 किंवा 70-80 वयातले, त्यांचे किस्से आम्ही ऐकतो की आम्ही चुरमुरे खाऊन प्रचार केलेला आहे, सायकलवर प्रचार केलेला आहे, आम्ही पेंटचे बॉक्स घेऊन, ब्रशेस घेऊन आम्ही भिंतही रंगवलेल्या आहेत. आणि हे किस्से ऐकून मला खरं म्हणजे कौतुक वाटतं, अंगावर काटा येतो की माणसं पायी फिरत होती. आणि म्हणजे माझे वडील तर 80 साली त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ना राजकीय वारसा होता, ना आर्थिक परिस्थिती होती, केवळ होतं ते लोकांचं प्रेम. कारण आमच्या वडिलांचा जीवन प्रवास तुम्हाला माहिती आहे, शिक्षण सहकार क्षेत्रात, म्हणजे पुण्यातनं दुष्काळी गावातनं कसे 7 रुपये घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी आले, मग सगळं वैभव त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने, लोकांच्या आशीर्वादाने उभं केलं. सांगण्याचा हेतू असा की आता आमच्या काळातली जे लोक, कार्यकर्ते, बदलतं राजकारण जे आहे, तुम्ही रोज आपण पाहतो की झपाट्याचं राजकारण आहे, व्हॉट्सॲपचं राजकारण आहे, त्याच्यात अर्थकारण पण दुर्दैवाने फार वाढलेलं आहे, जातीपातीचं राजकारण होऊ लागलेलं आहे. असं पूर्वी नव्हतं. मी पाहिलं आहे, मी तो काळ पाहिला आहे 99चा 2000. माणसं ही नेत्याच्या व्यक्तिमत्वावर, कर्तृत्वावर प्रेम करायची. त्याला कुठलाही असा हे नसायचा टॅग की हा जातीचा नेता आहे, हा कुठल्या तरी समाजाचा नेता आहे, हा असा आहे, तो तसा आहे, काही नव्हतं. आता ते आलेलं आहे. आणि म्हणून ठीक आहे, एक संघर्षाचं राजकारण आम्ही आता आमच्या पिढीने बघतोय. आणि त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे की जेव्हा यू हॅव टू अडॅप्ट. आणि आय थिंक आता काळानुसार, परिस्थितीनुसार आम्ही सगळे अडॅप्ट होत चाललेलो आहोत असं मला म्हणावं लागेल. पण पूर्वीच्या निवडणुका सोप्या होत्या आत्ताच्या तुलनेत असं वाटतं? निश्चितच पूर्वीच्या फार सोप्या होत्या. त्या अवघडी असतील, म्हणजे साधनं कमी होती. आता आम्हाला सोशल मीडिया, आता आम्हाला वेगवेगळे माध्यम आहेत, पण त्यावेळचे लोकच असतात, पण त्यावेळचे कार्यकर्ते कदाचित थोडे जास्त प्रामाणिक आणि स्थिर होते. आता जनता स्थिर आहे, कार्यकर्ते जरा सांभाळणं अवघड झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये अशा चर्चा होत्या की चंद्रहार पाटलांना जयंत पाटील मातोश्रीवर घेऊन गेले, त्यांनी चंद्रहार पाटलांना शब्द दिला होता. किती चर्चा होत्या हे खरं आहे. हे बघा, मी खूप वेळा सांगितलं की आपण सगळे, आम्ही टी व्ही पाहतो, तुमच्याकडनंच ह्या बातम्या कळतात की 40 आमदार का सोडून गेले. तर ते 40 आमदारांना विचार, तुम्ही का सोडून गेला? ते म्हणतात, अहो भेटच मिळत नव्हती, उद्धवजी भेटतच नव्हते, आम्हाला संपर्कच नव्हता. मग आता अशी तक्रार असताना एखादा व्यक्ती मुंबईत पोचतो, उद्धवजींना भेटतो, उमेदवारी जाहीर करून येतो, एवढ्यापर्यंत पोचतो, तर म्हणजे असं कुणाला तरी सहजासहजी जाऊन भेट होत नाही, आमदारांनाच भेट होत नाही आणि पहिलवान जाऊन भेटून आला. म्हणून लोकांना संशय येणं स्वाभाविक आहे. आता ते खरं किती हे नाही सांगता येणार, पण संशय हे लोकांनीच काढला की एवढा कसं काय पोचला, आमदार खासदार भेटू शकत नाही ज्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला हे सहजसहजी कशी भेटले, ही चर्चा होती. पण काय चुकीचं नाही आहे, मी ते कुठल्या कारणासाठी भेटले होते माहीत नाही, पण भेट झाली असावी. कसं सहकार्य सगळे तुम्ही एकत्र होते का? म्हणजे जयंतराव, आणखीन कोण? खूप चांगला प्रश्न विचारला. त्याच्यावर विशालरावनी जरा जे आवश्यक आणि अनावश्यक असं काहीतरी बोललेत ते आता. तर आमचं असं होतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आता स्वाभाविकरित्या चंद्रहारजींना महाविकास आघाडीची, शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि आमचा तर विषय वेगळाच चालू होता, सगळा नाईलाजानी चालू होता तो. कुठेही महाविकास आघाडी धर्म मोडायचा नव्हता. खरं प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला धक्का लागेल काही असं आमचं नव्हतं. आम्ही म्हणून लढत राहिलो ना, शेवटच्या पोट तिडकीने सगळ्या पद्धतीने आम्ही सांगत होतो, अहो समजून घ्या जिल्ह्याचं राजकारण, समजून घ्या इथं वस्तुस्थिती काय. प्रत्येकाला जी भेटेल त्याला आम्ही सांगत होतो. पत्रकारांना सांगत होतो, काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होतो, शिवसेनेच्या नेत्यांना सांगत होतो, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगत होतो की मग ही सीट आम्हाला आमची द्या, आम्ही लढतो आणि जिंकतो म्हणून. ते घडलं नाही. आता ठीक आहे, चंद्रहारजींचं. तुम्ही 2 लोकांना सांगितलं होतं का? एक जयंत पाटील आणि दुसरे संजय राऊत. नाही, बघा मी एवढंच सांगेल की ज्या पद्धतीने काही गोष्टी घडल्या की आता विशालरावनी सांगितलं की चंद्रहार पाटील हे काही कट्टर शिवसैनिक होते का? नाही. त्यांचा प्रवेश घेतला आणि अवघ्या 6 दिवसात त्यांची उमेदवारी जाहीर झाली.
ठीक आहे, मला त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला, आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही. आता फार काय म्हणतो ना, जुन्या जखमा आणि त्याच्यावर नख हे करून उपयोग नसतो आणि आम्हाला ते करायचं नाही आहे. एवढंच म्हणणं आहे की जेव्हा उमेदवारी जाहीर झाली, कुठेतरी एक चर्चा झाली असती की बाबा आता काय करायचं, उमेदवारीचं कशा पद्धतीने करायचं आहे, तर त्यातनी आपण समंजसपणे चर्चेतनं चांगला मार्ग काढू शकलो असतो. तसं तर काँग्रेसची इच्छा होती मी लढावं, पण मी माझ्या कारणामुळे सांगितलं होतं मी लढू शकत नाही. मी शब्द दिला विशालरावांना आणि भावाप्रमाणे मला तो पाळायचा. पण ज्या पद्धतीने काही गोष्टी धडाधड होत गेल्या, ज्या वेगाने होत गेल्या, आम्हाला काही सुचना, अरे हे एवढं वेग सांगली बाबतीत कसं काय होऊ शकतं. आणि मग शेवटी आम्ही मांडत होतो तरीही की बाबा ही जागा कठीण आहे, उमेदवार हे नौके आहेत, पुढचे जे उमेदवार आहेत भाजपचे ते 2 टर्मचे सिटिंग खासदार आहेत आणि त्यांचा स्वतःचा एक विधानसभा आहे तासगाव कोटेमाका, जिथं ते एकदा दोनदा विधानसभा लढलेले आहेत. म्हणून असं सोपं नसतं. एक स्वतःचं काहीतरी बेस वोटर लागतो, बेस कॉन्स्टिट्युन्सी लागते, जिथनं तुम्हाला कदाचित मताधिक्य मिळू शकतं. हे सगळं आम्ही मांडत होतो सातत्याने, पण का ऐकलं जात नव्हतं मला कळत नव्हतं. म्हणून आम्ही सगळ्यांना, मी राऊत साहेबांना कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला, मी आदित्यजींची कम्युनिकेट केला की बाबा वस्तुस्थिती काय ती आम्ही मांडत होतो. जयंत पाटील साहेब बघा, ते राष्ट्रवादीचे राज्याचे नेते, ते सांगली जिल्ह्यातले आहेत. वाळवा हा जिल्ह्यातला आहे, हातकलंगी लोकसभा मतदारसंघात होतं, सांगली लोकसभेत येत नाही, पण ते सांगली जिल्ह्याचे आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते. ते तर त्या चर्चेत होते. म्हणजे काँग्रेसकडनं नाना पटोले साहेब, थोरात साहेब होते, मला वाटतं राष्ट्रवादीकडनं जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब होते, आणि शिवसेनेकडनं मला वाटतं राऊत साहेब आणि त्यांचे अनिल देसाई साहेब होते. म्हणजे जी 6 लोकांची कमिटी होती महाराष्ट्रात सीटच्या वाटाघाटीत चर्चा, आणि मग शेवटी काही विषय दिल्लीपर्यंत जात होते. त्यात तर जयंत पाटील साहेब होतेच ना, म्हणून जिल्ह्यातली वस्तुस्थिती परिस्थिती काय त्यांना माहीतच होती. पण तुम्ही त्यांना कधी म्हटलं नाहीत का की आपला हा कॅन्डिडेट आहे, जरा बघा? आम्ही आमच्या हे बघा, बाहेर चर्चा खूप झाल्या की आपण उद्धवजींना का भेटत नाही, आपण पवार साहेबांना का भेटत नाही. पण आम्ही काँग्रेसमध्ये आहे आणि त्यामुळे काँग्रेसकडेच प्रयत्न करणं हेच नैसर्गिक आहे. दुसऱ्या पक्षाकडे जायचं काही कारण नाही. त्यांच्या पक्षाचं कोण काँग्रेसच्या नेत्यांकडे किंवा विश्वित कदमांकडे तिकीट मला द्यायला मदत करायला आले नव्हते. आमची इच्छा होती वैयक्तिक संबंधावर, आमचे पवार साहेबांचे त्यांच्या कुटुंबियाचे आमच्या कुटुंबियांचे संबंध आहेत, उद्धवजींचे आमच्या कुटुंबियाचे तर खूप घनिष्ठ जुने संबंध आहेत, त्यांचेही राहिलेले आहेत. आम्ही जाणं कदाचित चाललं असतं, पण हा प्रोटोकॉल नाही आहे. मी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागत असताना मी माझ्या पक्षाकडे मागणं आणि माझ्या पक्षाला तिकीट मिळवण्यात काय अडचणी असतील तर त्यांनी डेप्यूट करणं की उद्धवजींची कुणी बोलायचं आणि पवार साहेबांची किंवा त्यांच्या पक्षात लोकांची कुणी बोलायचं. पण तसं काय आम्ही प्रयत्न केला नाही. एक जो मुद्दा आहे की सांगलीमधला खासदार पंजाच्या चिन्हावर यायला पाहिजे, तर आता त्याच्याबद्दलचा तर की गेल्या इलेक्शनला तर तुम्हाला असं वाटलं नाही, तेव्हा तर विशाल पाटील पंजावर लढले नव्हते. नाही, त्याच्यावर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, त्यावेळेस सुद्धा मी पहिल्यांदाच आमदार झालेलो होतो आणि मी एका दुःखद प्रसंगातून नुकतंच बाहेर पडत होतो आणि अशा प्रसंगातून तिच्या सीटची वाटाघाटी चालू होती. त्यावेळेस 2014च्या भाजपच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे त्यांना यश मिळालं, 19ची निवडणूक ही देशासाठी, महाराष्ट्रासाठी, काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची होती. म्हणून जो प्रयोग आत्ता 24ला केला त्याचा एक छोटा व्हर्जन हा 19ला पाहिला की मित्रपक्ष एकत्रित करा आणि महाराष्ट्रातल्या जागा वाटप करा. त्यातनं अनेक पक्ष एकत्रित आले. मग आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची चर्चा चालू होत्या, राजू शेट्टी साहेबांची चर्चा चालू होत्या, शेकापचे जयंत पाटील साहेबांच्या चर्चा चालू होत्या. त्यातनं काही ठीक आहे समंजसपणे प्रश्न मिटले. राजू शेट्टी साहेबांनी त्यावेळेस थोडं 5 जागांच्या मागण्या केल्या आणि मग शेवटच्या क्षणापर्यंत ही चर्चा ओढाताण असं होत 5 जागेवरनं ते शेवटी 2 जागेवर आले आणि त्यांनी स्वतःची हातकलंगी आणि सांगलीची जागा ह्याच्यावर झाल्या. तर सांगलीचे खरं जागा मागण्याची काही आवश्यकता नव्हती त्यावेळेस, कारण त्यावेळेस ही काँग्रेसचीच जागा होती, त्यावेळेसची परिस्थिती होती. पण मी माझ्या परीने, आणि त्यावेळेस स्वतः खरगे साहेब महाराष्ट्राचे प्रभारी होते, म्हणजे मला वाटतं, आणि त्यावेळेस स्क्रीनिंग कमिटीचे हे पण होते, ते ज्योतिरादित्य सिंधिया होते आणि मग तेही प्रमुख होते. आणि आमची ती चर्चा चालू होती. अचानकपणे मला सांगण्यात आलं
मला सांगण्यात आलं, म्हणजे मी त्यावेळेस जसं आज मी डिसिजन मेकिंगमध्ये एक राज्याच्या ह्याच्यात आहे प्रक्रियेमध्ये, त्यावेळेस मी नव्हतो आणि मला सांगण्यात आलं नाही बाबा आता आपल्याला सांगली सोडावं लागते, शेट्टी साहेबांनी खूप हट्ट धरला आहे. आणि मग मी शेवटी शेट्टी साहेबांनाही संपर्क साधला. म्हणलं साहेब कशासाठी, म्हणजे ठीक आहे आम्ही समजू शकतो हातकलिंगे तुम्ही लढावी पाहिजे, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, तुमच्या बाबतीत शेट्टी साहेब आम्हाला मनापासून आदर आहे, शेतकऱ्यांसाठी लढताय तुम्ही, परंतु सांगलीसाठी ही करू नका. आम्हाला त्यावेळेस थोडं म्हणजे विशाल आणि मी एवढं ॲक्टिव्हली एकत्रित ह्याच्यात नव्हतो राजकीय प्रवाहामध्ये. आणि त्यावेळेसही मला विचारलं पक्षाने तुला लढायचं, मी नाही लढू शकत. माझ्या ज्या पलुसकडे गावच्या लोकांनी आमच्या वडिलांना गेले 30-35 वर्ष सांभाळलं, आशीर्वाद दिली, ताकद दिली महाराष्ट्रात काम करण्याची, त्या लोकांना आता या पुरानंतर लगेच सोडणं मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून मला विशाल आपण त्यांना देऊयात, त्यांचेही शेट्टी साहेबांशी संबंध चांगले होते आणि मग ती दिली. म्हणून ती सोडली नाही, ती पण आमच्याकडनं त्यावेळेस सुद्धा काढून घेतली असंच मी म्हणेन. विश्वजित, सांगलीच्या भाषणामध्ये तुम्ही खूप ॲग्रेसिव्हली बोललात. तुम्ही सांगितलं की यावेळेला आम्ही ऐकतोय पण विधानसभेला ऐकणार नाही, सांगलीचा वाघ कोण आहे हे आम्ही दाखवून देऊ. त्या वाघाची डरकाळी आता सगळ्यांनी बघितलेली आहे. तर ही डरकाळी आता विधानसभेला कायम राहणार का? कारण त्यावेळेला तुम्ही सांगितलेलं आहे की विधानसभेला आम्ही काय असं ऐकणार नाही तुमचं. नाही, काय झालं मी सांगू इच्छितो की एखाद्याच्या मी आणि विशाल आम्ही जिल्ह्यातले तरुण कार्यकर्ते म्हणून सांगलीची जनता, काँग्रेसप्रेमी लोक आम्ही भुकेलेलो होतो. आणि जेव्हा माणूस भुकेलेला असतो त्याच्या तोंडावरचा घास कोण हुसकावून घेतो ना, तर त्याची जशी अवस्था होती तशी माझी अवस्था झाली होती. कारण आम्ही भुकेलो होतो सांगलीला काँग्रेसचा पुन्हा झेंडा फडकवण्याचा, हाताचा पंजा हा पुन्हा त्याचा वेगळ्या पद्धतीने उगम करण्याचा आम्ही त्याला भुकेलेलो होतो. आणि माझी त्यावेळेची एक म्हणजे मी बरंच काय बोललो त्यावेळेस. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला, त्यात थोरात साहेब, नाना पटोले साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब आले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि माझं नैतिक कर्तव्य होतं जिल्ह्यातला काँग्रेसचा कार्यकर्ता आमदार म्हणून की काय घडलं हे जिल्ह्याच्या लोकांच्या समोर सत्य मांडलं पाहिजे. आणि मी सगळ्या सत्याचा पाडा त्या दिवशी बोलून गेला, त्यात बरंच काही बोललो मी. आणि मी सांगितलं हे जे घडलं आमच्याशी बरोबर नाही घडलं, मला याचा वचपा काढावा लागेल, पुन्हा असलं घडून देऊ नका. कुणीतरी येऊन म्हणायचं ही आमची जागा आहे, असं नाही होणार. ही काँग्रेसची जागा आहे, पुढं विधानसभेला याचा आम्हाला त्रास होऊ नये. कारण विधानसभेची सुद्धा आज 2 काँग्रेसचे आमदार आहेत. आमचे सांगलीचे उमेदवार होते पृथ्वीराज पाटील, 2,500 पडले. तिथे जयश्री पाटील स्वर्गीय मदन भाऊंच्या पत्नी आज चांगलं काम करतायत. मिरजेची आमची जागा हक्काची आहे, तिथं काँग्रेसला मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे. आज मिरजमधनंच विशालदादानं या ठिकाणी आज जवळ 25,000चं मताधिक्य, म्हणजे माझ्या मतदारसंघाच्या पाठोपाठ मिरजेतनं त्या ठिकाणी त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे. आणि म्हणजे हे सगळं नैसर्गिक काँग्रेसचं वातावरण. म्हणून खरं सांगलीचं वाघ कोण, सांगलीचा वाघ हे सांगलीचे लोक आहेत, सांगलीची जनता ही सांगलीचे वाघ आहे. त्याच्या संदर्भातच की विधानसभेला तुमचा हा ॲग्रेसिव्हनेस असा कायम राहणार का ह्याच्यासाठी पण तुम्हाला दिल्लीला धावावं लागणार आहे? मला असं वाटत नाही. बघा, जो पॉईंट आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू तो पॉईंट आम्ही निकालाच्या दिवशी सिद्ध करून दाखवला आणि तो करावा लागला आम्हाला. त्यात काही फार मोठा म्हणजे कुणाला मी पुन्हा सांगू इच्छितो, कुठेही आम्हाला कुणाला दुखवायचा कुणाला तो पॉईंट असा सिद्ध झालाय. 571,666, 4,71,000 आणि ज्यांना उभं करण्यात आलं होतं तुमच्याकडे त्यांना 60,000. त्यानंतर शिवसेनेतल्या ठाकरे गटाकडनं कुणीतरी असं म्हटलंय का की सॉरी आमची चूक झाली? नाही, आम्हाला तशी अपेक्षा पण नाही. अपेक्षा नाही, पण त्यांनी खिलाडू वृत्तीने हे कबूल करायचं असतं की आमची ती चूक झाली. तसं कोणी कबूल केलंय का? कारण आरशासारखा निकाल स्वच्छ आहे. हे बघा आता काय खूप इंटरप्रिटेशन्स केले जातात. तुम्ही जरा बोला, जास्ती बोलताय, कट्ट्यानं मोकळेपणे बोलण्याचा. नाही, मी बोलतो ना, मुद्दा असा आहे की हातचं राखून बोल. नाही, आता कसं आहे आम्हा दोघांवर सध्या एवढं हे आहे की नाही आम्ही सध्या दोघं टार्गेट लिस्टवर आहोत. आणि का टार्गेट लिस्टवर आम्हाला कळत नाही. विशालराव निवडून आले, अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. निवडून आले, काँग्रेसच्या विचाराचा एक कार्यकर्ता निवडून आला. दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला, महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. मी त्याला घेऊन गेलो, मॅडमला आणि खरगे साहेबांना भेटवलं, पत्र आम्ही तिथल्या तिथं देऊन टाकलं. विशालरावांना सांगितलं होतं निवडणुकीच्या काळात हे आपली नैतिक जबाबदारी, नैतिक कर्तव्य आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी
त्यांना तर माहिती होता ना हा सगळा संघर्ष तुमच्या दोघांचा. 100% त्यांना माहित आमच्या होतं. पूर्ण कुटुंबाचा संघर्ष माहिती आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांचा, आमच्या हा जो गेल्या 4 आजोबांचा, महिन्यातला. तेव्हापासून माहिती आहे. आणि आमच्या घरांवर आमच्या वडिलांच्या, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर, आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्हाला ती सांभाळायची, पालकत्वाची भूमिका त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे आमच्या प्रत्येक राजकीय प्रवासात त्यांनी आमच्यावर लक्ष ठेवलं. ह्या निवडणुकी ठेवलं होतं. आघाडी धर्म आहे आणि तो त्यांनी पाळला पाहिजे होता, त्यांनी पाळला. पण काय सातत्यानं त्यांना आमच्यावर लक्ष असल्यामुळे आम्ही जेव्हा भेटायला गेलो त्यावेळी मी निवडून आल्याचं, आणि खास करून आम्ही दोघं एवढं म्हणजे अगदी लहान मुलाला शाळेतनं कधी घरी येताना चॉकलेट मिळून घरी येताना आनंदात उड्या मारत आम्ही जे त्यांच्याकडे गेलो, ते आम्ही दोघं हातात हात घालून उड्या मारत त्यांच्याकडे जे गेलो, ते पाहून त्यांना खूप त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आणि त्यांना ते दिवस माहिती आहेत ना, की जेव्हा आमचा संघर्ष होता आमच्या वडिलांचा त्यांच्या सुप्त, म्हणजे आता काय एका वाद नव्हते, पण एक संघर्ष होता, कोल्ड वॉर. तर ती दोघांच्या आमच्या चेहऱ्यात दिसली नाही. आम्ही एवढं एकीनं गेल्यावर, म्हणजे आता सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत कारण शेवटी बैठक ही खाजगी असते. पण कौतुक कसं केलं ते सांगू शकाल? ते नाही, प्रचंड कौतुक केलं. म्हणजे जवळ ओढवून घेऊन दोघांना त्यांनी प्रेम दिलं आणि सल्लाही दिला की हे असं तुम्ही पुढे ठेवा, आणि तुम्ही दोघांना एकत्र बघून खूप आनंद वाटला. त्यामुळे असं पुढे ठेवा म्हणजे काँग्रेसने न सांगता सुद्धा उमेदवार निवडणूक लढवा आणि जिंका. नाही, एक संघ काम करा. अडचणीच्या काळात एकामेकाला मदत करा, पक्ष वाढवा, आपल्या विचाराशी ठाम राहावा. काही जरी अडचणी आल्या तरी आमची ही आयडिओलॉजी आहे, आणि आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी आमच्यात ही आयडिओलॉजी अगदी मनापर्यंत रुजवलेली आहे. ती पुढे न्या. म्हणजे कुठल्याही आमिषासाठी, कुठल्याही अडचणीत, कुठलाही संघर्ष जरी असला तरी तुम्ही आपली आयडिओलॉजी सोडू नका, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. हे सांगा की काय सांगायचं? मला एक सांगायचं होतं की इथे आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आणि आदरणीय राहुलजींचा मी आवर्जून उल्लेख करेल. मला जो त्रास झाला, मानसिक त्रास, या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये, तिकीट मिळाल्यापासून ते तिकीट न मिळेपर्यंत आणि नंतरच्या काळामध्ये, यामध्ये दोघांचाही माझा एकदा संवाद झाला होता. आणि दोघांनी मला सांगितलं, विश्वजित आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहोत. आणि तो जो मला धीर दिला, आधार दिला, तो मला खूप मोठा होता. मला म्हणजे जे काही मी केलं आहे, म्हणजे आमच्या वडिलांनी तर खूप केलं काँग्रेस पक्षासाठी, मी म्हणजे विशालरावांच्याही कुटुंबाने खूप केलं आहे. पण मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी केलं आहे काही 5 वर्षापासून, माझे वडील वारल्यानंतर सुद्धा जे काही करत गेलो, कुठेतरी त्यांना त्याची एक हे होती. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत, तू कसली काळजी करू नकोस. आणि हा आधार फार होता. हा आधार महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येकाच्या जीवनात उतार चढाव येतात, व्यक्तिगत जीवनात असो, राजकीय जीवनात असो. पण जेव्हा आधार मिळतो ना असा, की माणसाला एक ताकद, बळ मिळते, आत्मविश्वास मिळतो त्याच्यावर मात करण्याची, मग ते लोकांकडनं मिळते, ती घरातल्या लोकांकडनं मिळते, ते वडीलधारी असतील, घरातले कुटुंबातले असतील, पण तसा आधार मला मिळाला. आणि म्हणून हे मी करू शकतो सगळं. पण 5,71,000 ना, 5,71,000, 4,71,000 आणि 60,000 यातला कोणता आकडा आश्चर्य वाटायला लावणार आहे तुम्हाला दोघांनाही? मी मगाशी बोललो आपल्या खासगी म्हणजे 5,71,000चं आश्चर्य वाटलं का 4,71,000चं आश्चर्य वाटलं का 60,000चं आश्चर्य वाटलं? मला 4,71,000चं आश्चर्य वाटलं. म्हणजे एवढी मतं कशी पडली भाजपला, आश्चर्य वाटलं. लोकांचं कदाचित जी लीड आहे ती ग्राउंड रियालिटी प्रमाणे कदाचित थोडी वाढली, लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे. पण तुमचा अपेक्षा काय होती? तुमच्या दोघांची काय अपेक्षा होती? किती लीड असेल? का फाईट आहे आणि त्यामुळे काही होऊ शकतं वाली भावना होती? तशी कधी वाटली नाही. म्हणजे आमच्या एकंदरीत चर्चेत पराभूत होऊ ही कधी अशी भीती चर्चेत सुद्धा नव्हती. नाही, पराभव तर होणारच नव्हता 100%. ह्याच्यात माझी खात्रीच होती. आणि माझं एक ॲनालिसिस होतं. मतदानाच्या नंतर मला काही लोकांनी विचारलं, अनेकांनी, मुंबईतले आपले काही पत्रकार सहकारी आहेत, बोले विशालराव निवडून येतील? म्हटलं 100%. कितीने येतील? मी सगळ्याला सांगितलं होतं 1,00,000 ते 15,000च्या मताधिक्याने विशाल पाटील निवडून येतील. माझ्याकडनं लिहून घ्या. काही लोकांनी लिहून घेतलं ना माझ्याकडनं. म्हणलं एवढं कसं ॲनालिसिस? म्हटलं आहे माझं ॲनालिसिस, तेवढ्यात मी आहे. म्हटलं मी युथ काँग्रेसच्या 2 इलेक्शन केल्या आहेत. माझ्या मोहनदादांची विधान परिषदेची इलेक्शन केली, त्यावेळेस आम्ही 200 मतांनी मायनस होतो. ऐतिहासिक 2016ची ती विधान परिषदेची निवडणूक झाली. मी लोकांना सांगितलं होतं, माझ्या चुलते मोहनराव दादा ज्यांनी 50 वर्ष लोकांची सेवा केली, त्यांचा विजय निश्चित आहे. तो किती मतांनी निश्चित आहे हे मी त्यावेळेस लोकांना सांगितलं होतं.
आणि म्हणून मला एक आत्मविश्वास होता सांगलीच्या जनतेच्यामुळे लोकांचं जे प्रेम आहे, लोकांचे जे आशीर्वाद आहेत, लोकांच्या नजरेमध्ये जे आम्ही नजर टाकतो, त्या लोकांच्या ज्या भावना आम्हाला दिसतात, त्यातनं हा आत्मविश्वास आला. नाही, आपलं रोख जर ते 60,000 ह्या आकड्याकर आहे असं आम्हाला कोण, आम्ही तो टाळतोय स्वाभाविक आहे. पण हे बघा, त्या महाविकास आघाडीशी कमिटेड सांगलीचं मतदार आहे आणि आम्ही निश्चित हे लोकांना सांगायचा प्रयत्न केला की महाविकास आघाडीच्या खऱ्या विचाराचा उमेदवार मीच आहे. विश्वजित कदमांना व्यासपीठावर येता येत नव्हतं, मंचावर येता येत नव्हतं, म्हणून मी एकटाच बोलायचो. मला काही सभाही जास्त घेता आल्या नाहीत. आम्ही वी रिप्रेझेंट दी आयडिओलॉजी ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. पण स्वाभाविक आहे की महाविकास आघाडीला मानणारा वर्ग, पवार साहेबांना मानणारा वर्ग, उद्धवजी ठाकरेंना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांच्यातला खूप वर्ग हा माझ्याकडे वळला, पण सगळा वळला नाही. तो त्यांना त्यामुळे तिथं मतदान पडणार ही आम्हाला अपेक्षित होतं. ते काय आकडा त्यांना पडलेला आम्हाला कुणाला आश्चर्य देऊन गेला असं वाटतं. नाही, यातलं एक ट्विस्ट आहे. 4,00,000 किती 71,000. त्यात आमच्यातली काही मतं वळवली गेली तिकडं विकास आघाडीची. अच्छा, आता ती वळवली शेवटच्या 2 दिवसात. ते ठीक आहे, आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कुणी काय केलंय, ते म्हणून आम्ही फार त्याच्यावर ज्यांचं तिथं लक्ष नव्हतं ते सांगतात, त्यांचं जरा जास्त लक्ष होतं असं आमचं म्हणणं आहे. बरं, पण आणि चिन्ह घेताना लखोटा का घेतला, काय विचार होता लखोटा घेण्यामागे? लखोटा कुठे चिन्ह असतं का? खोटं नाही. हो, लिफाफा सेम थिंग. लखोटा, लिफाफा बंद पाकिट, आहेराचं पाकिट. आता तो खरं म्हणजे चिन्ह कधी ग्रामपंचायतीत वापरलं गेलं नव्हतं. मी त्यावेळेला, आता आम्ही पहिल्यांदा अपक्ष उभारलो, आम्हाला सवय आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह गेलं मिळते. अपक्षांना चिन्ह वाटपाचे नियम आहेत, काही बदलले होते. त्यामुळे माझं नावही 17 नंबरला आलं होतं. त्यात ते कुणी कुठलं चिन्ह मागावं आणि त्यात ते लॉट्स टाकायचे आणि योगायोगानं जे चिन्ह मी मागितलेले ते सगळी चिन्ह काही रजिस्टर्ड पार्टीजनी. पहिला ऑप्शन कुठला होता मागितलेला? कोणतं चिन्ह मागितलं? मी पहिला ऑप्शन मागितलेला शिटी, मग टेबल, मग गॅस सिलेंडर. पण याच्यामध्ये काय विचार असतो? म्हणजे शिट्टी मागताना काय, तो राजू शेट्टींची पण शिट्टी आहे. नाही, शिट्टी मागायचं कारण काय असते की लहान मुलांपर्यंत ही शिट्टी लहान असते, ती घरोघरी वाटता येते आणि मग लहान मुलं शिट्टी वाजत फिरतात गावातनं. मग तो वातावरण होतं, शिट्टी वाजली म्हणजे काय तो चिन्ह असं असावं. आमचे ज्यावेळी बंधू अपक्ष म्हणून निवडून आले मदन भाऊ, ते कप बशी होते. कप बशी घराघरात असते, तो चिन्ह माहीत असलेला आहे, तो पोचू शकेल. टेबलाचा काय होता विचार? टेबल कसा असतो, हा म्हणजे आता टेबल मी घेऊन आलोय, तुम्ही आता फक्त खुर्चीची व्यवस्था करा असं सांगता येते. आता आणि टेबल हे घरोघरी असतात. टेबल निवडणुकीला मतदाना दिवशी जो बाहेर आपण बूथ लावतो त्याला टेबल म्हणतात. म्हणजे ह्या उमेदवाराचं टेबल कुठं आहे, त्यामुळे तो प्रचार त्या दिवशी शेवटच्या दिवशी करता येत नाही, तो करत राहतो. टेबल कुठं आहे, टेबल तो आहे. त्यामुळे टेबल खूप पॉप्युलर. गॅस सिलेंडर म्हणजे आता स्मृतीताईंनी खूप प्रसिद्ध केलेला गॅस सिलेंडर घेऊन फिरले होते, म्हणून तो गॅसवर आपण बोलू का, असे वेगवेगळे चिन्ह मागितले होते. थोडक्यात सोपे सिम्बॉल, सोपे शब्द. लिफाफा मिळाला तेव्हा तो सगळ्यात मोठा ठळक चिन्ह त्या ठिकाणी दिसलं आणि ते सगळेच ऑप्शन गेल्यावर फक्त त्या समोर तो बोर्ड ठेवलेला, आता कुठलं तरी निवडा. मग ते समोर बघितलं, तो एकटा लांबनं लिफाफाच दिसला. ते म्हणलं ते मधलं कुठलं चिन्ह ते द्या, त्याचं नाव पण आम्हाला माहित नव्हतं. मी म्हणलं, मी आपलं इंग्लिशमध्ये विचार करतो, मी म्हणलं ऑनव्हलोप आहे, ऑनव्हलोप आहे. म्हणलं ऑनव्हलोप ते लिहिलं, नंतर कळलं नाव लिफाफा आहे. पण की पहिला प्रश्न म्हणजे आपल्यासाठी विशालजी, 19ची निवडणूक किंवा 24ची निवडणूक, बेसिक तिकीट मिळवतानाच तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं. तर या दोन्ही निवडणुकांमध्ये फरक काय होता? म्हणजे कॉमन गोष्ट हीच होती की तुम्हाला पक्षाकडनं उमेदवारी मिळाली नाही, तिकीट मिळालं नाही. पण अनकॉमन काय होतं? 19 आणि 24 फरक सगळ्यात मोठा काय होता? 19मध्ये आणि 24मध्ये सगळ्यात मोठा फरक होता की तयारी. 19ला माझी तयारी नव्हती, उलट त्यावेळेला थोड्या कुरघुड्या होत्या आणि हे स्वीकारल्या पाहिजेत. आमच्यात आणि बाळासाहेबांच्या कदम कुटुंबात कुरघुड्या होत्या. मी सांगायचो, बाळासाहेब तुम्ही आता ह्या वेळेला उभा, तुम्ही एकदा उभा राहा, कसं होते लोकसभेला ते तुम्हाला कळेल. आणि ते होतं नाही, मी उभा राहा, तुम्हीच उभा राहा. अशी काही तयारी नव्हती निवडणुकीची आणि त्यामुळे जनतेपर्यंत पोचलो नव्हतो. आणि हे लक्षात आलं की फक्त आपण एका ठिकाणी सांगलीत बसून किंवा मुंबईत बसून उमेदवारी घेतो आणि लोक आपल्या मागे फरफडत येतात, असं होत नसते. जनतेच्या पुढे गेल्याशिवाय, जनतेपर्यंत पोचल्याशिवाय जनता आपल्याला आपलंसं करत नाही.
हे त्यावेळी कदाचित आम्ही तरुण होतो, ह्याच्यापेक्षा तर 5 वर्षापूर्वी तरुणच होतो, त्यावेळी कदाचित ती जाणीव आम्हाला नव्हती. आणि निवडणुकीत गेलो, प्रचारही चांगला केला. त्यावेळी बाळासाहेब पुढाकारांनी प्रचार करतच होते, पण एक तर आम्ही एक जीव नव्हतो. जे काय होतं ती एक फॉर्मॅलिटी होती, त्यांची आमची सगळ्यांचीच होती. कदाचित ते स्वीकारतील न स्वीकारतील, पण ती त्यावेळी एक फॉर्मॅलिटी म्हणून तो प्रचार झाला. आणि आमची तयारी नव्हती, लोकांपर्यंत पोचलो नव्हतो. आणि एवढ्या कमी वेळेत मतदारसंघात, आता ह्या वेळेला मी आधी 6 महिने फिरायला चालू केलं म्हणजे प्रत्येक गावापर्यंत पोचलो. प्रत्यक्ष त्या 12 दिवसात 650 गावं असतात, खूप झालं तर आपण 30-35% गावात पोचतो, लोकांपर्यंत पोचलोही नव्हतो. ह्यावेळी फरक होता. 3 वर्ष तेच केलो, 5 वर्ष पडल्यापासून पराभूत झाल्यापासून तेच केलो, लोकांपर्यंत पोचलो होतो, प्रश्न समजलेले. आणि त्यावेळी थोडा उतावळेपणा होता. तो 5 वर्षात तुम्हाला कदा आज दिसत असेल, पण तो थोडा त्यातला एक भाग असा होता की 19ला बरोबर आहे तिकिटाचा प्रयत्न, म्हणजे पहिलं मलाच विचारलं, मी नाही सांगितलं. मग विशालरावनी लढण्याची इच्छा व्यक्त केली, ते पंजावरच होतं पण मिळालं नाही. मग शेवटी त्यावेळेस बॅट मिळालं सिम्बॉल राजू शेट्टींचा, त्याच्यावर लढा लागला. थोडं त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, कारण 2016ला आमचे एक मोहनदादांची इलेक्शन झाली होती, त्यात थोडं ह्यांनी जरा आगाऊपणा केला होता. पण तो काळ इतिहास जमा. नंतर फार आम्ही बघा, काळ आणि परिस्थिती माणसाला बदलते. आणि आज आम्ही ज्या संघर्षातनं आम्ही दोघं गेलेलो आहे गेल्या काही वर्षांपासून, आम्हा दोघांना आता लक्षात आलं की आता जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर एक दिलाने एक मुखाने आता जिल्ह्यात काम केलं पाहिजे. आता सांगलीचं आता राजकारणाचं संगीत विशाल विश्वजित अशी ते संगीतकारांची जोडीच वाटते, अशी विशाल विश्वजित. पण आता ना थोडासा उल्लेख झाला की ते विश्वजितजी तुमच्या मंचावरही येऊ शकत नव्हते. आज आता सांगून टाका की कसा केला प्रचार, कोणालाही दिसू न देता की काय, म्हणजे कसा झाला प्रचार शेवटच्या 10-12 दिवसात? मी 20 दिवस रात्री 9 ते पहाटे 4:30 झोपलेलो नाही. रात्री 9 ते पहाटे 4:30 झोपलेलो नाही. नाही, आणि म्हणजे 9 ते 4:30च्या दरम्यान काय लोकांचा झोपलो नाही एवढंच सांगतोय. हो, नाही ते ठीक आहे, पण आम्हाला अजून ऐकायचं म्हणून म्हटलं. त्यांची संघटना तयार केले एवढ्या वर्षात, ते खूप स्ट्रॉंग केलेलं आहे. म्हणजे आमच्या इतर मतदारसंघापेक्षा 6 विधानसभा मतदारसंघ, त्यांचं जे स्पेसिफिक मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी मला जो 36,000ची म्हणजे माझ्या लाखाच्या आघाडीतली 36,000ची आघाडी तिथं आहे, ते खूप स्ट्रॉंग नेटवर्क तयार केलेलं आहे. कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर खूप मोठा विश्वास आहे. कार्यकर्ते खूप कमिटेड आहेत आणि ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते निरोपाची वाट पाहतात. आणि त्यांची एक यंत्रणा आहे, ज्या यंत्रणेतनं ते निरोप जातात. काय यंत्रणा आहे? म्हणजे हायरार्की आहे. कुणी कुणाला निरोप द्यायचा, कुठला निरोप कुणाला येतो, तो असा कट करून आपण आत घुसू शकत नाही. ते खूपच शिस्तबद्ध लोक आहेत, अतिशय कमिटेड आहेत त्यांच्याशी, आणि प्रेम करणारी लोक आहेत, जे अगदी प्रत्येकाच्या त्यांच्या अडचणीच्या काळात, म्हणजे अगदी बाळासाहेब बिझी असले तरी मग मोहनशेठ कदम साहेबांचा आपण उल्लेख केला, मोहनशेठ दादा असतील, त्यांचे चिरंजीव शांताराम बापू असतील, त्यांचे नातू जितेश भैया कदम असतील, त्यांच्या खालच्या पलूस तालुक्यात त्यांचे मेहुणे म्हणजे दाजी महेंद्रप्पा लाड असतील, हे एवढे लोकांच्या सुखात दुःखात समावेश झालेले आहेत की ती बांधिलकी तयार झालेली आहे. कार्यकर्त्यांना ह्यांना प्रचार करायला 15 दिवस लागत नाहीत. एक रात्र ही प्रचारासाठी त्यांच्यासाठी पुरेशी आहे. आणि हे आम्हाला माहीत होतं. पण आम्ही ह्यांच्या मतदारसंघात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पलूस कडेगाव मतदारसंघात प्रचाराला त्या 15 वर्षा काळात गेलो नाही. मी 5 मतदारसंघ म्हटलं इथंच लक्ष देऊया, इथं बघायची गरज नाही, काय ते आणतील नाही तर पाडतील त्यांच्या हातात आहे, आपण दुसरीकडे लक्ष देऊ. आणि ती गरजही होती, तर जायची कधीच गरज वाटत नाही. त्यांनी तो तेवढा स्ट्रॉंग ठेवला. जिल्ह्यात बांधणी झाली, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभात मतदारसंघात अशा काही कार्यकर्त्यांची संच आहेत. मी म्हटलं ना, माझ्या कदम साहेबांची पुण्य म्हणा, मी गेले 20 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं. माझे चुलते मोहनदादांचे काही संबंध होते, खूप मोठं त्यांनी संघटन उभं केलं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आमचा एक असं कार्यकर्त्यांचा, प्रामाणिक कार्यकर्त्यांचा, एक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच आहे. त्यांना काही लागत नाही, शेवटचा आदेश दिला, निरोप दिला की व्यवस्थित त्यांचं सगळं काय असेल ते काम होत जातं. विशालजी, तुम्ही आता सांगितलं की अगोदर तुम्ही एकजीव नव्हतात, आता तुम्ही एकजीव झालात, तर अशी कोणता तो प्रसंग होता किंवा अशी कोणती घटना होती की ज्यामुळे तुम्ही एकजीव झालात? नाही साहेब, तुम्ही प्रश्न विचारला, खूप छान प्रश्न विचारला. 99 साली ज्यावेळी आमची राजकीय सुरुवात ह्यांची झाली, बाळासाहेबांची झाली, म्हणजे त्यांचे बंधू सुरुवातीला थोडंफार राजकारण पाहायचे आणि दुर्दैवी त्यांची
दुर्दैवी निधन झालं, ॲक्सिडेंट झाला, त्यात निधन झालं. आणि साहेबांची 96ची निवडणुकीनंतर जी 99 निवडणूक लागली त्याच्यामध्ये हे सगळं घडलं होतं. मग 99 तेही खूप तरुण होते, 18 वर्ष होते, मी 18 वर्षाचा होतो. आमच्या दोघांच्या वयात 4-4.5 महिन्याचाच फरक आहे. त्यामुळे ते कुणीतरी सगळे विरोधात होते. म्हणजे लोकसभा आम्ही नव्हतो, खासदार सिटिंग खासदार विरोधात होते, सिटिंग आमदार विरोधात होते. सत्ता 95 ते 99 भाजपची होती, म्हणजे भाजपच्या विरोधात लढायचं होतं. फक्त एकटे कदम साहेब किंवा एकटे प्रकाश बाबू आमचे वडील लोकसभेला आणि विधान एकटे फिरून चालत नव्हतं. आणि त्यामुळे विश्वित कदम फिरायला चालू केले. माझ्या वडिलांनी सांगितलं, अरे तुझ्याच वयाचा आहे, तो एवढा प्रचार करायला आहे, तू इथं का बसलायस, तू पण जा. आणि त्यामुळे मी मग आता कुठल्या मतदारसंघात, मी त्यांच्या मतदारसंघात गेलो. मग ते 2-3 दिवस फिरत होते, मग मलाही सोबत घेऊन फिरले. आणि मी फक्त नमस्कार, मी प्रसन्नांचा नातोय, माझे वडील उभे आहेत, मी आलोय, बाकी विश्वित कदम बोलतील ते ऐका आणि आम्हाला मत द्या, असं म्हणून आम्ही तो सुरू केला. आणि हा एवढा क्षण चांगला होता ना, तो मैत्रीचा होता, तो कौटुंबिक होता. आणि मध्ये कुठेतरी भरकटलो. आणि ते मधल्या जो 10-15 वर्षाचा काळ गेला, तो भरकटलेल्या काळात असं नाही की आम्हाला यश मिळालं नाही. तेही साहेबही मंत्री झाले, आमचे बंधूही मंत्री झाले, मिळालं यश. पण पक्ष आम्हाला लक्षात आला हा संपत आलेला आहे आणि पुन्हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला. आणि हे लक्षात यायला लागलं की जेव्हा आम्ही एकत्र होतो त्यावेळेला जिल्हा नाही तर राज्यात आम्हाला महत्त्व होतं. आणि म्हणून हे दिवस परत आणायचे आहेत. आणि महत्त्वाकांक्षाच वेगळ्या आहेत. मग त्यांची दिशा वेगळी आहे, माझी दिशा वेगळी आहे, कुठे क्लॅश नाही आहे. आणि तो मग आम्ही नॅचरली आम्ही जरा जवळ आलो आणि थोडा मोठेपणा दाखवला. आणि बाळासाहेबांनी दाखवलाच, पण त्यांनी उल्लेख केला, त्यांच्या चुलत्यांनी दाखवला, त्यांच्या काकाने दाखवला. मोहन शेठ दादा कदम आहेत, त्यांच्या निवडणुकीत थोडे आमचे राजकीय काहीतरी वाद होते, हेवे दावे होते, त्यामुळे आमची वागणूक जरा वेगळी लागली. पण त्यांनी सर्वात प्रथम मोठेपणा दाखवला. नाही, जे झालं ते झालं, विशाल माझाच आहे, आपलाच आहे. तो जो त्यांनी मोठेपणा दाखवला ना, तो मनाला लागून गेला की एवढं होऊन सुद्धा हे जुनी लोक आपल्याला सामावून घेतात. आणि मी त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं की पुढे आपण एकत्र राहायचं आहे. तिकीट मिळवणार माझी काय महत्वाकांक्षा नाही. तुम्ही म्हटला विषय लढायचं नाही लोकसभेला तर नाही लढायचं, पण आता आपण एकसंघ राहिलो नाही तर पक्ष संपेल. आणि तिथून आम्ही जे एक झालोय ते ही नैसर्गिक युती होती, ती नैसर्गिक चालली आहे. खूप स्ट्रगल होतं या निवडणुकीमध्ये, तिकीट मिळवण्यापासून ते तुम्हाला जिंकून आणेपर्यंत. तुमचा जेव्हा विजय झाला त्यानंतर तुम्ही दोघं जेव्हा पहिल्यांदा भेटलात तेव्हा काय रिॲक्शन होती एकमेकांना बघितल्यानंतरची? म्हणजे विशाल गुलालात होते, मी गुलालात होतो. आणि मिरजेत तिथे गोडाऊन आहे जिथे काउंटिंग होतं. काउंटिंग संपून मला वाटतं 3-3:30 वाजता ते भेटायला आले आमच्या सांगली येथील मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये. तो क्षण असा होता की विशालनी मला पाहिल्या ते थोडंसं वेग त्यांचा वाढला आणि मिठी मारून ते उड्या मारायला लागल्या. ते थोडे उंचीला जास्त माझ्यापेक्षा एकदम, त्यांच्याबरोबर मलाही उडी मारावं लागली. म्हणजे मिठी मारून आम्ही एक 4-5 मिनटं नुसतं उड्याच मारत होतो. आम्ही जम्पिंग चालू होतं आमचं. म्हणजे अगदी लहानपणीची जी अशी एकत्र काहीतरी फुटबॉलची मॅच जिंकली असेल, क्रिकेटची मॅच जिंकली असेल, ज्या पद्धतीने तो एक्साइटमेंट असते, म्हणजे अगदी एका जागेवर तो, म्हणजे काय मागे म्युझिक नव्हतं, ताल नव्हता, पण जणू आम्ही नाचतच होतो. म्हणजे ही मनातले ताल होते. आणि तसाच आणखी एक सीन सगळ्यांनी पाहिला, म्हणजे इथे तो फोटो चालला की सोनिया गांधींना तुम्ही भेटलात आणि हा हसरा फोटो एकदम. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती एक रील आलं होतं की तुम्ही एक आयडेंटिटी कार्ड त्यांच्या गळ्यामध्ये घालताय. कसा प्रसंग होता दोघांसाठी? नाही, मी निर्णय घेतलेला की लोकसभेत जात असताना, आता एक संघच आहे आपण, लोकसभेत जात असताना विश्वित कदमांना सोबतच घेऊन जायचं. आणि मग आम्ही पहिला एकत्रच गेलो, एकाच फ्लाईटमध्ये बसून गेलो, गप्पा मारतच गेलो. त्या लोकसभेत गेल्यावर तो पहिला रजिस्ट्रेशन करायचं असते. हा नवीन खासदार निवडून आला, ओळखपत्र निघते, मग त्याचा तो ID कार्ड देतो. आणि ते तिथं ते म्हणतात की आम्ही घालतो, म्हणून नाही तुम्ही नाही घालायचं. आता हा ID कार्ड जर माझ्या गळ्यात घालायचा असेल तर हा मान विश्वित कदमांनाच द्यायचा. आणि म्हणून आम्ही त्या नवीन जी आता इमारत संसदेची तयार झालेली आहे त्या इमारतीच्या मकरद्वार जे ते आहे, द्वार आहे, ते मकरद्वारात आम्ही दोघंही उभारून ॲक्च्युली झालं म्हणून असं तुम्ही घाला. तेवढ्यात समोर आमच्यासोबत आलेला एक कार्यकर्ता होता, त्यांनी तो व्हिडिओ बनवतो म्हटला बनवा. आणि हे आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. कारण फक्त आम्ही एक आलो ही एकी आमच्यापर्यंत ठेवायची नाही आहे, ही आम्हाला खालच्या, आणि ती झालेली ऑलरेडी, पण ही पुढे न्यायची, ते खालच्या ग्रासरूटच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचवायची आहे. ही आम्ही एक झालेलो आहे,
हे आमच्या मित्रांनीही समजून घ्यावं, आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी समजून घ्यावं आणि खास करून आमच्या शत्रूंनी समजून घ्यावं की आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे वेगळे नाहीत, हे एक झालेले आहेत आणि एकजीव राहणार आहेत आणि त्यामुळे पुढचे तुमचे पाऊल जरा सांभाळूनच उचला. याच मुद्द्यावर विश्वजितराव तुम्हाला प्रश्न आहे. मगाचपासून तुमचा उल्लेख ते बाळासाहेब करतायत. बाळासाहेब, संबोधण्याला साजेसं उत्तर मन मोकळेपणे द्या. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळंमुळं घट्ट आहेत असं सांगणारा या निवडणुकीचा निकाल आहे. 13 सीट्स काही कमी नाहीत, ज्या पद्धतीचं गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण सुरू आहे. पण त्यातही 2 निकाल असे आहेत ना ज्याच्यामुळे काँग्रेसमधली मरगळ उडून जायला हवी. एक विशाल पाटलांचा विजय आणि दुसरा मुंबईतला वर्षा गायकवाडांचा. या निकालानं तुम्हाला आणि काँग्रेसला असं काय दिलं किंवा काँग्रेसने काय करायला हवं जे तुम्ही आत्ता विशाल पाटलांच्या विजयासाठी केलं ते काँग्रेसला काय करायला हवं? तरुणांच्या हातात काँग्रेसमधली सत्ता द्यायला हवी. मला असं म्हणायचं आहे की काँग्रेसचे संस्कार हे असे आहेत की जुने अनुभवी लोक जे आहेत, ज्यांनी दीर्घकाळ महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या संसदेत काम केलं आहे, लोकसभेचे खासदार म्हणून, आमदार म्हणून, अशी अनेक ज्येष्ठ मंडळी काँग्रेसमध्ये काम करत आहेत राज्य पातळीवर, देश पातळीवर. आणि या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळतं. उदाहरणार्थ आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब 1985 सालापासून ते आमदार आहेत. महाराष्ट्राचा किती वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सहकार चळवळ, वेगळी खाती त्यांनी सांभाळली आणि सगळं म्हणजे जवळजवळ 4 दशकं त्यांनी राजकारण केलेलं. आदरणीय नाना पटोले साहेब आहेत, ते विदर्भातनं येतात. तेही एक महाराष्ट्राचं एक आशादायक आक्रमक व्यक्तिमत्व आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी दिल्लीत काम केलं, महाराष्ट्रात काम करतात आणि त्यांचंही एक म्हणजे फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा पारिक अभ्यास असतो. या सगळ्या लोकांचं आपापल्या परीने, बरं काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्मातले नेते आहेत, विदर्भातले आहेत, मराठवाड्यात, मुंबईतले आहेत, आपण वर्षाताईंचा उल्लेख केला, तरुण पिढी आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राचा यंदाचा निकाल पाहिला ना तर सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, प्रत्येकाचं. आणि नाना पटोले प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी एक आक्रमकपणे भूमिका घेतली, नेतृत्व केलं. थोरात साहेबांनी त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन देत सगळी घडामोडी जुळवून आणल्या चांगल्या पद्धतीने. आता उदाहरण मी देतो, यशोमतीताई ठाकूर, अमरावतीचा विजय हा निश्चितपणे त्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत. आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब असतील, आदरणीय सुनील केदार साहेब असतील, त्यांनीही त्यांच्या गडचिरोली असेल, रामटेकमध्ये केदार साहेब असतील, ह्यांनी कष्ट घेतलेले आहेत. अमित देशमुख, आज लातूरमध्ये जो विजय मिळाला त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. प्रणिती शिंदे स्वतः या ठिकाणी आज त्यांनी निवडून आलेल्या आहेत सोलापूरमध्ये. शिंदे साहेबांचा वारसा असला तरी त्यांनी खूप मेहनत केली. सर्वात महत्त्वाचं बंटी पाटील, आज सतेज पाटील हे एक महाराष्ट्राचं एक अत्यंत उदयनमुख असं एक नेतृत्व आहे, ज्यांनी कोल्हापुरात म्हणजे वेगळ्या पद्धतीने इतिहास घडवला. तुम्ही मला सांगण्याचा हेतू असा आहे की प्रत्येकाने इथं अशी जी महाराष्ट्रातली काँग्रेसमधली आम्ही जी तरुण पिढीतले कार्यकर्ते आहोत, ज्यांना आम्हाला ज्येष्ठांचा आदर आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचं आहे, ते मिळतंच. पण आम्ही सगळ्यांनी आता आमच्या जिल्ह्याची कमान हातात घेतलेली आहे. तिथल्या असं नाही की आम्ही कुठलं नेतृत्व लादतोय, लोकांमध्ये आम्ही राहतो, लोकांमध्ये काम करतो, लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळतात, लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेतो, लोकांचे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका आमची सातत्याने असते. म्हणून लोक आमच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून आता प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची जबाबदारी घेतली आणि बघा त्याचं यश किती चांगल्या पद्धतीने आलं. मला असं वाटतं हे खूप चांगलं कॉम्बिनेशन काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आता एक निवडणुकीच्या रूपाने पाहायला मिळालं. ज्येष्ठांचं मार्गदर्शन, त्यांचा अनुभवाचा वापर आणि तरुण पिढीचं असणारं नव्या पिढीला म्हणजे नवे मतदार आहेत महाराष्ट्राच्या लोकांना, जे नव्या आमच्या तरुण कार्यकर्त्यांना जे अपेक्षित महाराष्ट्र आहे त्याचं एक सांगड आम्ही या निवडणुकीत चांगली घालू शकलो आणि म्हणून यश मिळालं असं माझं मत आहे. प्रकारे ते रिवायवलच अनेक जण मानतात काँग्रेससाठी. एक आपल्यासाठी प्रश्न होता की निवडणुकीच्या आधी काही नेत्यांच्या बाबतीत थोडं संभ्रमाचं वातावरण होतं की ते त्यांच्याच पक्षात राहत आहेत का कुठे वेगळ्या ठिकाणी जात आहेत. त्यात आपलं नावही खूप चर्चेत होतं, आघाडीवर होतं. तर आता ऑल इज वेल, सेट आहे सगळं. नाही, पण मला कळत नाही हे चर्चेत नाव येतच कशाला. मी लोकमतचा एक कार्यक्रम 10 वर्षापूर्वी झाला होता, तिथे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसमोर मी जाहीरपणे सांगितलं की माझ्या रक्तात काँग्रेस आहे. दुसरी गोष्ट अशी की विरोधी पक्षाची विचारधारा ती त्यांची विचारधारा आहे, त्याचा मान आहे, सन्मान आहे. मला काही कुणावर
आम्ही काही हे नाही की रोज उठून कुणाला तरी वाईटच बोललं पाहिजे, अपशब्द काढले पाहिजे, शिव्याच दिल्या पाहिजे. हे चुकीचं राजकारण आहे. मी पाहिलं आहे आमच्या वडिलांचं, मुंडे साहेब, प्रमोद महाजन, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, ही काही व्यक्तिद्वेषी नव्हती ही सगळी मंडळी. हे फार व्यापक विचाराची दूरदृष्टीची होती. ह्यांना सकारात्मक राजकारण हे जमवलेलं आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, ही सगळी एकमेकांना महाराष्ट्राच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी राजकारण हे व्यक्तिद्वेषावर नव्हतं. मी पाहिलं आहे सगळ्यांना सांभाळून ह्यांनी राजकारण केलं. आज आमची परिस्थिती काय? फडणवीस साहेबांकडे माझं एक काम होतं, माझ्या मतदारसंघातला पाणी प्रश्न होता. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तेही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे पाटबंधारे खातं आहे, त्यांच्याकडे मी सभागृहातनं बाहेर पडलो, 2 मिनटं बोलून हसलो, काय झालं, विश्वजित कदम प्रवेश भाजपमध्ये. अरे म्हणजे ही कुठली वेळ हल्ली? आज आमदार म्हणून सत्ताधारी पक्ष कुणाचा का असं ना, जेव्हा काँग्रेसची राज्यात सत्ता होती, महाविकास आघाडीची होती, लोकशाही आघाडीची होती, तेव्हा भाजपचे आमदार यायचे ना, शिवसेनेचे आमदार यायचे आणि मंत्री म्हणून अनेक लोक त्यांचीही कामं करायची. ती कामं त्या मंत्र्यांची व्यक्तिगत नव्हती, त्यांच्या मतदारसंघाचं ज्याचं ते प्रतिनिधित्व करतात त्या लोकांची कामं होती. ही भावना माझी स्पष्ट माझी विनंती आहे पत्रकारांना सुद्धा आणि लोकांना हे समजून घ्या की आज म्हणजे आम्ही एकमेकांकडे बघून हसायचं नाही. कुणाच्या घरात दुःखद प्रसंग असेल, सुखद प्रसंग जायचं सुद्धा नाही, असं राजकारण आम्हाला नको आहे आणि त्या राजकारणाशी मी सहमत नाही आहे. मला असं वाटतं की कोणी भाजपचा असू दे, कोणी शिवसेनेचा असू दे, कोणी राष्ट्रवादीचा असू दे, कुठला का गटाचा असू दे राष्ट्रवादीचा, जर सुखदुःखाचे प्रसंग असतील तर उलट समाजाला आम्ही आदर्श दिला पाहिजे की सुखदुःखाच्या प्रसंगात आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला जोपासून आपण एकमेकांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. आणि ही मला मान्यच नाही की बोलायचंच नाही, बघायचं नाही, बघितलं तर झाला प्रवेश. अरे असं कसं होऊ शकतं? असं होऊ शकत नाही ना. एवढं सोपं असतं तर अनेक जण गेले, कुणी कधी गेलं असतं. कदाचित भाजपची स्ट्रॅटेजी सुद्धा असेल बातम्या रिलीज करणं आणि चर्चा घडवणं आणि कुठेतरी डॅमेज करणं. आणि काय होते, कधी किती वेळा उत्तर द्यायचं, म्हणजे लोक म्हणतात बाळासाहेब तुम्ही बोलला किती वेळा त्यांनी तर उत्तर द्यायचं त्याच म्हणजे नाही मी जाणार नाही. प्रत्येक वेळी बोलणार लोक मला बघा बोलले नाहीत, कदाचित खरंच जाणार आहेत का काय, तर तसं नसतंय. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तुम्हाला वंचितने पाठिंबा दिला होता. जसं की कदम साहेबांनी म्हणल्याप्रमाणे त्यांचा मतदारसंघ वगळता 2 नंबर मिरजमध्ये तुम्हाला 25,000 अधिक मताधिक्य भेटलं, जिथे की प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली होती. तर प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याचा तुम्हाला किती टक्के फायदा झाला? सर तो फायदा खूप मोठा झाला आणि तो फायदा होणार हे जी जाणीव ठेवूनच आम्ही त्यांच्याकडे आग्रह केला होता की तुम्ही पाठिंबा द्या. हे बघा मागच्या वेळेस त्यांच्या उमेदवाराला जवळजवळ 3 लाख मतं मिळाली. स्वाभाविक त्या उमेदवाराचे सुद्धा त्यांच्या समाजाची मतदान आहे, ते एकत्रितपणे मतदान झालं होतं. मागच्या वेळी तो वारही वंचितचं मागच्या वेळी होतं. हा उमेदवार क्रेडिबल आहे आणि निवडून येऊ शकतो हे जे एक वातावरण तयार करणं गरजेचं होतं. ज्याच्या मागे शक्ती लागणार होती ती शक्ती बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळे मिळाली. त्यांनी स्वतःही वेळ दिला, त्यांनी उभं केलं. उमेदवारांच्या प्रचाराच्या धावपळीत सुद्धा त्यांनी माझ्यासाठी वेळ येऊन माझ्यासाठी खूप जंगी सभा, म्हणजे त्यांची जवळजवळ खूप मोठी सभा त्या ठिकाणी झाली नाही, तर त्यांची सोडली तर माझी कुठलीच सभा मला घेता आली नाही, माझ्याकडे कोणच नव्हतं. आणि तो एक इम्पॅक्ट पडला. आणि त्यांचे कार्यकर्ते स्वयं ड्रिव्हन आहेत, स्वतः प्रचार करतात, स्वतः मतदान बाहेर करतात. तो खूप मोठा फायदा मला मिळाला आणि त्यामुळे निवडून आल्यावर मतमोजणीच्या केंद्रावर सगळ्यात पहिला आभार मी त्यांचेच मानले. कारण त्यांनी सुद्धा, मी त्यांना कुठलाही पाठिंबा दिला नव्हता, ना त्यांना दिला होता ना त्यांच्या कुठल्या उमेदवारांना दिला होता. तो एकतर्फी पाठिंबा होता त्यांच्याकडनं मला. आणि त्यांचा पराभव झाला त्याचा दुःखही आम्हाला आहे. पण त्यांनी ज्या कारणासाठी मला पाठिंबा दिला होता की ते संविधानाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि विशाल म्हणजे मी माझ्या वडिलांच्या आजोबांच्या संस्काराप्रमाणे त्या संविधानाच्या संरक्षणाच्या लढ्यात भाग घेऊ शकीन असं त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी निश्चितच ते कार्य संसदेत पूर्णपणे राबवीन, हे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही दोघंजण म्हणजे जिंकून आल्यानंतर अशा चर्चा होत्या की मध्यंतरी तर असं झालं की तुम्ही पोचलात दिल्लीला, पण मुंबईमध्ये सगळे वाट बघत होते की तुम्ही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहे. तर त्यांचे काय जे आता गैरसमज आहेत त्याच्याबद्दल तुम्ही जाणार आहात, काय करणार आहात? पहिलं तर आमचं नैतिक कर्तव्य होतं. मी विशालरावना निवडणुकीच्या काळातही सांगितलं, विशालराव आपण काँग्रेसच्या विचाराचे आहोत, काँग्रेसचीच आपली बांधिलकी आहेत, काँग्रेसच्या निवडून आल्यानंतर एका दिवसाच्यात आपल्याला समर्थन द्यायचं आहे. आणि
त्यांनी नेहमीच ते निवडणुकीच्या काळात विशालराव मोठ्या मनाने म्हणत गेले, विश्वजित कदम माझे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होता, कारण ते 99 जिंकून आले होते, सेंचुरी आमची होती, 100वी रन, आणि ते त्याचा फार अभिमान आणि गर्व आहे आम्हाला की 100 काँग्रेसचे झाले, ती संधी मिळाली. आणि लगेचच विशालराव आम्ही तातडीने दिल्लीला गेलो. पहिलं आदरणीय खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी आमचे नेते, ह्यांचे के.सी. वेणुगोपाल साहेब, ह्या सगळ्यांना भेटणं गरजेचं. मला खरं थोरात साहेब आणि नाना पटोले साहेबांचा आदल्या दिवशी फोन आला. विश्वजित म्हणजे त्यांचं नेहमीच मला मार्गदर्शन असतं, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं असतं. आणि ते म्हणले बा हे आता जुळवलं आहे सगळं, लगेच गेलं जाणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही लगेच गेलो आणि सगळ्या खुल्या मनाने त्यांनी स्वागत केलं, आनंद व्यक्त केला, आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले. राहिला प्रश्न आदरणीय उद्धव साहेबांचा. हे बघा, उद्धव साहेब हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे चिरंजीव आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबाबतीत ही सगळ्यांनाच आदर आहे, आम्हालाही मनापासून आदर आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी मनापासून एक व्यक्ती म्हणून आदर आहे. खरं तर ज्या संघर्षातनं त्यांनी ते आज महाराष्ट्राचं राजकारण करतायत, म्हणजे त्यांना मानलंच पाहिजे. आक्रमकपणे आज त्या महाराष्ट्राचं एक वेगळं नेतृत्व करतायत, महाविकास आघाडीचं करतायत. आमच्यासाठी ते नेते आहेच. नेत्याच्या पलीकडे मी म्हणेल ते आमचे वडीलस्थानी आहेत. आम्ही दोघंही त्यांच्या मुलासारखे आहोत. कदाचित काही समज गैरसमज असतील, आम्ही त्यांचे आशीर्वाद मागत आहोत, मागण्याकरता समक्ष त्यांना भेटणार आहोत. आमची एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की आता आम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यावे, पदरात घ्यावं. महाराष्ट्राच्या या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत एक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून विशाल, मी, आम्हाला जे काय ते मार्गदर्शन देतील, काँग्रेस पक्षाला मार्गदर्शन देतील, महाविकास आघाडीचे देतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब देतील, त्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे काम करू. एवढीच आमची इच्छा आहे. भेटायला निश्चित लागणार आहे आणि लवकरच आम्ही वेळ घेऊन भेटलं पाहिजे आपण. हां, त्या दिवशी मात्र तसं काय नियोजन नव्हतं, कदाचित बातमी आली असेल, पण आम्ही निश्चित भेटणार आहे आणि भेटणं गरजेचं आहे आमचं. आणि त्यांनी मोठेपणाने, स्वतःही बोलले नसतील तरी, संजय राऊत साहेब दिल्लीच्या जी आमची इंडिया आघाडीची बैठक झाली त्या आघाडीतनं बाहेर, आघाडी बैठकाची बाहेर येत असताना त्यांनी बोलले की विशाल आता निवडून जरी आले असेल, त्यांचं परंपरा काँग्रेस पक्षाची आणि ते आता आघाडीत आलेले आणि विषय हा संपलेला आहे. तर मला वाटते, आम्हालाही वाटते हा विषय संपलेला आहे. आमच्या ह्या आता शेवटी माझी लढाई ही माझ्या पक्षाच्या, माझ्या कुटुंबियाच्या, माझ्या वैयक्तिक अस्तित्वाची होती, ती मी लढलो आणि ह्याच्यामुळे थोडं कटुता ह्या आघाडीत आलेली आहे ही मला मान्य आहे. त्यामुळे मी स्वतः क्षमा मागितलीच पाहिजे. पण ती परिस्थिती वेगळी होती. भाजपचा पराभव करणं गरजेचं होतं. विश्वजित कदमांचा कधीच हा हेतू नव्हता की आघाडीच्या विरोधात जाणं. कदाचित त्यांनी मला सांगितलं होतं, विशाल कदाचित असंही होईल की खरोखरच त्यांचा उमेदवार आपल्यापेक्षा सरस आला तर आपल्याला त्यांनाही मतदान द्यावं लागेल आणि ते तसं दिसलं नाही. आणि त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जे करावं लागलं ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्याच्या मागे कुठे उद्धव साहेबांच्या पक्षाला कमीपणा दाखवायचा की राऊत साहेबांना कमीपणा दाखवायचा. कारण मी प्रत्येक वेळी बोलायचो की राऊत साहेबांचं कौतुक आहे की आज भाजपला ते डायरेक्टली टेक ऑन करतात. खूप लोक तसं करत नाहीत. आणि उद्धवजीही प्रत्येक ठिकाणी एवढ्या मोठ्या सभा घेतात, लोक जमवतात आणि हा वातावरणाचा फायदा जरी त्यांचा उमेदवार माझ्या विरोधात असला तरी तो वातावरणाचा फायदा माझ्या मतदारसंघातही झाला की महाविकास आघाडी ताकदीनं पुढे यायला लागली आहे आणि ही सत्ता स्थापन करू शकते. हा विश्वास लोकांपर्यंत पोचला. हा माझ्या मतदारसंघात म्हणजे आमच्या मतदारसंघात हे पोचलाच आणि त्याचा फायदाही आम्हाला झाला. त्यामुळे परवा मी एक व्हिडिओ बघितला की सांगली मतदारसंघाबद्दलचा तो होता की कोल्हापूर वेगळा मतदारसंघ आहे, कोल्हापूरची रचना साताऱ्याचं वेगळं आहे, तांबडा रस्सा पांढरा रस्सा, आमची सांगली वेगळी आहे. काय काय होतं ते? नाही साहेब, ही वस्तुस्थिती आहे की सांगलीमध्ये आहे, एकीकडे सातारा आहे, एकीकडे कोल्हापूर आहे, एकीकडे एक गादी गेली, एकीकडे एक गादी गेली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या 2 गाद्या ह्या आमच्या शेजारी गेल्या. आम्ही मध्ये राहिलोय. आम्हाला संस्कार थोडे वेगळे आहेत. आमच्यावर थोडे तूप भाताचे संस्कार आहेत आणि त्यांच्यावरती पांढरा रस्सा तांबडा रस्स्याचे संस्कार आहेत. आम्ही पूर्वीपासून शांत लोक आहोत. खूप जास्त क्षत्रियपणा आमच्यात निघत नाही. आम्ही जास्त शेतकरी असल्यामुळे आमचा स्वभावच शांत आहे. त्यामुळे मी प्रत्येक म्हणलो की सांगलीत भाषा ही खूप नरम, म्हणजे आपल्याला वैयक्तिक जरी वाटलं तरी खूप मवाळ बोलायला लागते. लोकांना शांतपणा आवडतो, संयम आवडतो आणि त्यामुळे तुम्ही आमच्या नेतृत्वात बघा, असे शांत आहेत, रिलॅक्स्ड आहेत, स्पष्ट बोलणारे जरी असले तरी शांतपणे बोलतात. तो फरक आहे, मुद्दामून सांगतोय. त्यामुळे आमच्यावर संस्कार शेवटी माणसं जास्त शांत असतात.
त्यामुळे तो फरक आहे आणि तो आहेच. पण मग आता त्या वाळव्यामध्ये नायकवडींच्या इथं जाऊन काय झालं, ते काय काय भाषण झालं? नायकवडी ह्यांचे जे नारायण नायकवडी आहेत त्यांच्या स्वातंत्र्य काळापासून वसंतदादांचे संबंध आहेत आणि हा विचार आमचा तोच झाला की त्यांनी आता जरा कुठल्या दुसऱ्या दिशेने जात असतील, कुणाला तरी भिवून जात असतील तर ते तसं जायची गरज नाहीये. कुणाला भिवून ते दुसऱ्या पक्षात जात असतील, दुसऱ्या विचारला गेले असतील. शेवटी पुरोगामी विचारचा तालुका आहे आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा यावं आणि आता आम्ही सक्षम झालेलो आहे, आम्ही तुम्हाला चांगल्या दिशेनं नेऊ, तो मतदारसंघ पुरोगामी विचाराचा ठेवू असं आम्ही त्यांना सांगून आलो. आता शेवटचा प्रश्न मध्ये आणखीन जर कोणाचे नसतील तर विश्वजितचा बाळासाहेब कधी आणि कसे झाले? खरं हा एक फार गमतीशीर विषय आहे, कारण 99ला जेव्हा मी राजकारणात आलो, माझं वय लहान होतं, 18-19 वर्षाचं, आणि मी राजकारणात नव्हतोच. मी फक्त बाजूला कडेला उभं राहून, गर्दीत उभं राहून मी फक्त लोकांचं ऐकायचो. मी म्हणजे नेता म्हणून नाही, अजिबात नाही. मी पहिली 5 वर्ष तर कुठं तर कोपऱ्यात उभं राहायचो, नुसतं पाहायचो काय काय चाललंय, वडील कसं लोकांशी बोलतात, कसे वागतात, लोकांचे प्रश्न काय आहेत, काय काय चाललंय, म्हणजे ग्रामीण भाग लोकांचे प्रश्न समजून घेतो तुम्ही. आणि खेड्यात काय असतं, एक पद्धत असते, विशालदादा, वसंतदादा, भैया, भाऊ, तात्या, नाना, ही टोपण नावं सगळ्यांना लागतात आणि ती प्रेमाने लागतात, आदराने लागतात. ते कुणाचं वय असतं, कुणाचं कर्तृत्व असतं, ते हळूहळू ते टोपण नावं काही ना काही जोडली जातात. आणि आता मी लहान वयात एवढं राजकारण हळूहळू येतोय, तर आता कसं ते आमच्या वडिलांना लोक प्रेमाने आदराने साहेब म्हणायचे नेहमीच. आपल्याला माहिती आहे ते पतंगराव कदम साहेब हेच होतं. तर त्या साहेबांचं बाळ म्हणलं काय, बाळासाहेब. तसं आमच्या मतदारसंघात लोकांना माहीत पण नव्हतं मी कोण आहे, कारण शेवटी माझंही बालपण पुण्यात गेलं आणि शिक्षण पुण्यात गेलं. पण इकडे जेव्हा आलो तर हा कोण आहे, हा पतंगराव कदमांचा मुलगा, कोण आहे, विश्वजित आहे. अच्छा, ते पतंगराव कदमांचं बाळ होय, असं ते खेड्यातली लोक म्हणायचे. अच्छा, बाळ झालं की ते बाळासाहेब झालं, आणि ते जे पडलं ते तिकडं ते तसं झालं. आणि म्हणून आता पावलावर पाऊल ठेवल्यामुळे ते बाळासाहेब घडले. पण तुम्हाला दोघांनाही म्हणजे खूप मोठी माणसं होती, म्हणजे पतंगराव काय किंवा वसंतदादा काय, तर तुम्हाला असं काय वाटतं की त्यांचा असा कोणता गुण तुम्हाला सगळ्यात भावतो आणि असं वाटतं की आपल्याला तो आपल्यात यावा आणि आपण तसं करायचं जसं त्यांनी केलं होतं? कोणता गुण? मला 2 शब्द आठवतात. माझ्या वडिलांना जे व्यक्तिमत्व ज्यांनी खरंच माझ्या वडिलांना जवळून पाहिलं ना, एक तर साधेपणा आणि आयुष्यभर, कारण वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये शेवटी मला आठवतं शेवटच्या त्या दिवसांमध्ये एकच बंद खोलीत मला एकट्याला बोलवलं आणि मला म्हणले, बघ विश्वजित, माझं काय होईल मला माहीत नाही, पण वयाच्या 21व्या वर्षापर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती हे कधी विसरू नकोस म्हटलं. म्हणजे असं म्हणाले ते, आणि नव्हती, म्हणजे ते फार त्यांचा साधेपणा असायचा. म्हणजे आठवतं मला, मी 2012ला त्यांच्यासाठी मी, म्हणजे माझा दांडगा उत्साह असेल, तरुण रक्त असेल, मी त्यांच्यासाठी लँड क्रुझर गाडी घेतली. आणि माझे इतके चिडले ते, इतके भडकले की म्हणजे मी निराश झालो, मी डिस्टर्ब झालो होतो. मग शरद पवार साहेब त्यांच्याकडे लँड क्रुझर गाडी होती आणि ते म्हणाले, पवार साहेब म्हणले, अरे कशाला त्याला बोलताय, मी तीच गाडी वापरतो, पाठीसाठी चांगली आहे. मग ते म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं तर ते थोडे स्टेबल झाले, नाही तर फार चिडले होते माझ्या. तो साधेपणा आणि दुसरा रांगडेपणा, प्रसंगाला रांगडेपणा, म्हणजे जे मनात येईल ते स्पष्ट बोलायचे. त्यांना कशाची फिकर नव्हती, कारण त्यांना माहीत होतं की मी शून्यातनं आलो आहे, संघर्षातनं आलो आहे, मला जे वाटेल ते मी बोलून जाईल. पुढच्या लागलं तरी ते थोडं एक क्षणाला लागायचं, पण नंतर परत ते कदम साहेब बोलले म्हणजे काही म्हणायचं. रांगडेपणा हा महत्त्वाचा तो. आणि मला असं वाटतं सध्याच्या काळात आता स्पष्ट वक्तपणे होणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे आता ते बघतो करतोचा काळ संपला. जे लोकांना वाटतं ते क्लिअर सांगायला पाहिजे. तीच भूमिका साहेबांकडनं शिकलोय आणि मला वाटतं ते साधेपणा आणि रांगडेपणा. वसंतदादांचं गुण म्हणजे सगळ्यात मोठा गुण आहेच आणि सगळेच कदाचित सगळ्यांना माहीत असेल, संघटन कौशल्य आणि तो आपलेपणा जो दादा तयार करायचे. म्हणजे प्रत्येकाला आठवतात ते नक्की नीट आठवतात? हो, म्हणजे मी खूप लहान नव्हतो, मी 8-8.5 वर्षाचा होतो, दादा वारले त्यावेळेला.
आणि राहायला त्यावेळेला एकत्रच होतो. शेवटचे ते 4-5 वर्ष आम्ही एकत्रच राहिलो. आणि रोज सकाळी लहान होतो, शाळा जायच्या तिथंच बसायचो, दादांबरोबर सहवास होता. राजकारण समजत नव्हतं, पण तो आपलेपणा कळायचा आणि दादा काय असतात आणि तो सहवास लाभला. आणि पुन्हा वडिलांकडनं जे शिकायला मिळालं. तर दादांचं संघटन जर करता आलं, स्मरणशक्ती दादांची जी होती, काही गुण आम्हाला वाटतात आमच्यात आले पाहिजेत. आता आलेत की नाही वेळ काळ ठरवेल, पण प्रयत्न आहे की आपण लोकांना आपली स्पेसिफिक आठवण आहे खूप आता कायमची मनात राहिलेली अशी? खूप आहेत, कारण लहानपणी दिसत आहे ना, शेवटच्या 2-4 वर्षात आम्ही एकत्र राहायचो, त्यामुळे खूप आहेत. तसं काय स्पेसिफिक कदाचित सगळे सांगण्यासारखे नाही, पण खूप गोष्टी बोलून सांगायचे, सल्ला द्यायचे, शिक्षणाचं महत्त्व सांगायचे. कारण त्यांना स्वतः एक इनसिक्युरिटी होती. म्हणजे आपण म्हणतो वसंतदा शिकले नाहीत, 5वीत शिकले आणि पुढे शिकले नाहीत, पण ती त्यांना इनसिक्युरिटी होती आणि ते बोलवून दाखवायचे. मलाही लहानपणी मी धाकटा असल्यामुळे खूप लाडवलेलो होतो, शाळेत जायला नाकार करायचो. ते बोलवून मला एकदा असं बोलून सांगितले की विशाल, शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाशिवाय कुठलाही व्यक्ती आयुष्यात मोठा होऊ शकत नाही. त्यांच्या शेजारी कोणतरी बसलं होतं, मला आठवत नाही, त्यांनी मुद्दाम दादांची गंमत केली आणि ते म्हटले, अहो दादा काय तरी थापा मारताय पोराला, तुम्ही कुठे शिकला, तर तुम्ही मोठं झाला. तर ते म्हणाले, नाही मी न शिकता ह्या स्तरावर पोहोचलो, कदाचित शिकलो असतो तर अजूनही पुढे गेलो असतो, ती तू विसरू नको. म्हणजे तशी एकदमच डोक्यात शिरलं की हो शाळा महत्त्वाची. आणि ते लहानपणी काय कळते, पण ते नंतर जसं दादा गेल्यावर त्या गोष्टी लक्षात राहिल्या की शिकलं पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे, घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा महाराष्ट्रात एक प्रकारचा गढूळपणा आला आहे. पण हा तोच महाराष्ट्र आहे की ज्यानं राजकारणातल्या मैत्रीचे खूप सुंदर बंध अनुभवले आहेत. म्हणजे 2 हंसों का जोडा, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे किंवा मुंडे महाजनांची दोस्ती. तुम्हा दोघांची दोस्ती आत्ता कुठं रुजतेय एकत्रितरित्या, ती कशी बहरते, कशी फुलते हे महाराष्ट्र बघेलच. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, कामकाजासाठी आणि मनापासून आभार कट्ट्यावरती आल्याबद्दल. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.